नक्की काय कुंडलिनी म्हणजे आतापर्यंत आपल्याला फक्त माहिती की एक एनर्जी आहे जी आपल्या पाठीच्या कणातून वरती खाली करते. ज्ञानेश्वरीच्या अध्याय 6 ह्याच्यामध्ये माऊलींनी संपूर्ण क्रियायोग शिकवलेला आहे. हा, जो खरा क्रियायोग, जो ओरिजिनल आहे, ओरिजिनल, जो भगवंत म्हणजे कोण, स्वतः श्रीकृष्णाने जो क्रियायोग दिलेला आहे. मी कोण आहे, मी काय आहे, आतला माझा इनर व्हॉइस काय सांगतोय, स्वतःची ओळख होणं गरजेचं आहे. नंतर मानसिक, ही पण एक गरज आहे. कारण आपण जरा काही झालं नाही की लगेच डिप्रेशन मध्ये हल्ली तो अतिशय म्हणजे बघतो ना, मोबाईल नाही दिला म्हणून मुलांनी जीव दिला, अशा इमोशनल लेवलवरती, भावनिक. जवळजवळ आपण दिवसभरामध्ये 60,000 विचार करतो आणि डिप्रेशन असल्यावर तर ते 60,000चे लाखावरती कधी जातात तेही कळत नाही. PCOD हा जो प्रकार आहे, हार्मोनल इनबॅलन्स आहे, कन्सिव्ह होत नाही, ह्या सगळ्या गोष्टीवरती हा क्रियायोग काम करतो. क्रियायोग म्हणजे काय? योग आलं की मुलांना किंवा मला असं वाटतं की ओके आता ते मॅट टाकून आसनं करा आणि तासन तास आता ह्याच्यातच बसून राहा. हे योग तुमच्या शरीराचा आणि तुमच्या श्वासांचा आहे. ओके, इथे तुम्हाला कुठलीही आसनं नाही करायची आहेत. मग तो श्वास कसा घ्यायचा, ती कुठली नाडी सुरू करायची, ती नाडी कशी बदलायची, स्वतःला परत कसं बुस्टअप करायचं, हे सगळं काही क्रियायोग. क्रियायोग म्हणजे श्वासांचं गणित. फ्रस्ट्रेशन, टेन्शन, स्ट्रेस, एन्झायटी, मग काही जण असतात माझ्यासारखे वेडे जे सुसाईड करण्यासाठी जातात. मग हे कसं बदलतं, हे क्रियायोगाने कसं शक्य आहे. कुंडलिनी जागृत झाल्यानंतर काय होतं, त्याचे काय फायदे असतात का, त्यांनी परिणाम काय होतो? कुंडलिनी जागरण वेगळं आणि भेदन वेगळं. बर. श्वासांच्या मार्फत तिला एकेका चक्रांमधनं सहस्रारापर्यंत घेऊन येतो आणि तिकडनं परत तिला खाली आणून बसवतो. भेदन म्हटल्यावरती तिला आपण सहस्रारातनं बाहेर काढतो. बर. पूर्ण भेदन होतं आणि ब्रह्मांडाशी कनेक्टेड, युनिव्हर्सशी कनेक्टेड. आणि हे आत्ताच्या काळामध्ये शक्य नाही. ज्याची खरंच कुंडलिनी जेव्हा जागी होते ना बाळा, ती व्यक्ती झेंडा नाही फडकवत, झालीये म्हणून. हा देह पण त्यांना नकोसा वाटतो. पॉडकास्ट इंडस्ट्री जी आहे ना, ह्याच्यातला एक ज्वलंत प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. एक म्हणजे ब्लॅक मॅजिक एक्झिस्ट करतं का? ब्लॅक मॅजिक हा प्रकार आहे, मी स्वतः पर्सनली अनुभवलेला आहे. झोपल्यानंतर गाढ झोपेमध्ये 3 जण आले. एक जण जो आहे तो बोलत होता, आम्हाला इथे मारून टाकलेलं आहे. तुमच्याच वयाचा असेल मुलगा, आणि त्याच्याकडे एक अशी वस्तू आहे, एक काजळ आहे की ते डबीमध्ये भरलेलं आहे आणि ते झाकण उघडल्यानंतर जी समोरची व्यक्ती बघेल ना, तर तिला त्याचं सगळं भविष्य दिसणार. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला जो पॉडकास्ट आहे हा क्रियायोग, त्याच्यानंतर दिव्यदृष्टी आणि अशा बऱ्याच काही प्रकारच्या आम्ही गप्पा मारणार आहोत. आणि त्याच्यासाठी आज आपल्यासोबत आहे डॉक्टर योगिनी उज्ज्वला ताई. नमस्कार. श्रीहरी. श्रीहरी, तुमचं खूप खूप स्वागत आजच्या पॉडकास्टमध्ये. आणि आमच्या प्रेक्षकांना थोडीशी तुमची ओळख करून द्या. जरूर. श्रीहरी सगळ्यांना. माझं नाव डॉक्टर योगिनी उज्ज्वला आणि क्रियायोग ह्याच्यामध्ये मी गेले बरीच वर्ष काम करते. क्रियायोग करता हल्ली खूप ठिकाणी आपल्याला हल्ली गुगलवरती किंवा सगळ्याच ठिकाणी क्युरियोसिटी दिसून येते की नक्की क्रियायोग काय आहे. आणि क्रियायोग म्हटलं की महाअवतार बाबाजी यांचा विषय येतो. बरोबर. तर हे माझ्याकडे असं ओघाओघानेच आलं. कधी प्लॅन नव्हतं की हे माझ्या आयुष्यामध्ये क्रियायोग येणार आहे किंवा महाअवतार बाबाजी यांचं आगमन होणार आहे. पण म्हणतात ना, ते ऍक्सिडेंटली काही काही गोष्टी असतात, त्याहीपेक्षा नशिबामध्ये ठरलेलं असतं ते घडतं. कारण मी स्वतः अगोदर भौतिकामध्ये होते, संपूर्ण बिझनेस इंडस्ट्रीमध्ये होते. पण अचानक ते टर्न अँड ट्विस्ट प्रमाणे झालं आणि ह्या क्षेत्राकडे वळाले. अध्यात्मामध्ये तशी 2000 पासून रुची होती, आवड होती, काही ना काही अध्यात्मातलं करत होते मी.
पण अचानक तिकडनं मग ज्योतिषशास्त्राकडनं मग क्रियायोग, अशा प्रकारे ती जर्नी आहे आणि छान आहे ही जर्नी. आता आपण हळूहळू ते सगळं बोलूया नक्की, क्रियायोग कसा आहे, काय आहे. पण खूप छान विषय आहे हा. लोकांमध्ये जी उत्सुकता आहे, युट्यूब वरती किंवा गुगल वरती जेव्हा आपण बघतो की क्रियायोगामधली भरपूर माहिती आहे आणि मुख्यतः जास्त ती हिंदी किंवा इंग्लिश मध्ये आहे. बरोबर. मराठीमध्ये तशी माहिती क्रियायोगाची देणारे खूप कमी आहेत. आणि मग कुंडलिनीचा विषय येतो जेव्हा क्रियायोगामध्ये, मग अजून ती क्युरियोसिटी वाढते की खरंच कुंडलिनी आहे का, नक्की ती जागृत होते का, नक्की चक्र असतात का. तर एक छोटासा प्रयत्न आहे, पण नक्कीच तुम्हाला आवडेल. आपल्या गप्पांच्या मार्फत आपण सगळ्यांशी बोलूया, त्यांना ही माहिती जरूर देऊया. नाही, नक्कीच. आपला क्रियायोग विषय पहिल्यांदाच चॅनलवर पॉडकास्ट होतोय आणि लोकांना कुंडलिनी बाबतीत खूप प्रश्न असतात. आता ते आपल्याला कमेंटमधून कळतीलच. पण आजच्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूया. आणि सुरुवातीलाच मला हे विचारावं वाटेल की तुमचं नाव जे आहे ते डॉक्टर योगिनी उज्ज्वला असं आहे, तर योगिनीचा काहीतरी स्टोरी आहे त्याच्या मागे, तर ती आम्हाला प्लीज सांगा. येस, खरं माझं नाव म्हणजे नॉर्मली तसं तर उज्ज्वला, लोक उज्जूताईच म्हणतात. बर. पण योगिनी हे नाव मला मावतार बाबाजी ह्यांच्याकडनं मिळालं. ज्या वेळेला म्हणजे प्रथम मला क्रियायोग माहीत नव्हता, पण एकदा सूक्ष्म देहाने जेव्हा ते आले आणि सकाळचे 3:27, कारण मी अचानक आवाज आला होता आणि म्हटलं कोण आलंय, असं एकदम दचकून उठले होते मी आणि घड्याळ बघितलं तर म्हटलं आता कोण येणार ना. मग परत मी लाईट बंद केला, त्याच्यानंतर परत मला आवाज आला आणि मग त्यांनी त्यावेळेला त्यांची ओळख सांगितली की मी कोण आहे, कशा करता आलो आहे. पण आपण बुद्धिवादी लोक, आपण विश्वास नाही ठेवत. म्हणजे आपण जे म्हणतो ना की परमेश्वर जरी खरा आला तरी आपण म्हणणार की नाही तू खरंच याचं प्रूफ दे मला. तर तसंच माझं झालं. मी म्हटलं कोण तुम्ही, मी का तुम्हाला नमस्कार करायचा, मी नाही नमस्कार करणार. तर ते म्हणाले की ठीक आहे. आणि मग त्यांनी ओळख दिली की मी मावतार बाबाजी आहे आणि मी काही श्वसनाच्या क्रिया शिकवणार आहे. आणि त्या फेजमध्ये मग त्यांनी त्या क्रिया शिकवल्या वगैरे, बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या. पण ते सूक्ष्म देहामध्ये होते, पण आवाज मात्र मला स्पष्ट ऐकू यायचा त्यांचा. अच्छा अच्छा. आउटर बॉडी त्यांची पूर्ण दिसायची, असं पूर्ण नाही दिसायचे, आउटर बॉडी दिसायची पण आवाज स्पष्ट. सुरुवातीला असं वाटलं की मीच माझ्याशी बोलते का, की असंच मी डबल पर्सनॅलिटी, ड्युअल पर्सनॅलिटी असं आहे का. तर तसं काहीच नाही. आणि तेव्हा त्यांनी मला काही क्रिया शिकवल्या, ज्या योगिक क्रिया आहेत किंवा ज्या कुंडलिनीशी कनेक्टेड किंवा रिलेटेड ज्या आपण क्रिया म्हणतात त्या क्रिया आहेत. आणि त्यावेळेला त्यांनी त्या करून घेतल्या. सकाळी उठले आणि परत विचार केला की रात्री काय घडलं, कारण असू शकतं ना खरंच स्वप्न पडलं का, खरंच मी असं वागले आहे. आणि जेवढं आठवत होतं ते सगळं मी लिहून काढलं. असं जवळजवळ ना 8 ते 15 दिवस झालं. 15 दिवस त्यांनी ते व्यवस्थित 3:27 यायचे, माझ्याकडनं बऱ्याच क्रिया करून घ्यायचे, शिकवायचे. काही क्रिया त्यांनी फक्त माझ्या करता दिल्या की हे तुझ्या करता आहेत, ह्या तू करायच्यात. आणि काही क्रिया ज्या आहेत ह्या साधकांसाठी दिल्या की त्यांनी ह्या करायच्यात, त्यांना ह्या तू शिकवायच्यात. आणि असं करून तो त्यांचा ट्रेनिंग पिरियड झाला. आणि त्यावेळेला खरं काय झालं होतं की मला विटिलिगो झाला होता. अच्छा. त्यामुळे मी स्वतःला ना खूप बंदिस्त केलं होतं. सोशल लाईफ काही नव्हतं, कोणाकडे जायचं नाही, काही नाही. मी फक्त घरामध्ये. आणि त्या डिप्रेशनमध्ये होते. त्याही आधी त्या डिप्रेशनच्या अवस्थेमध्ये 3दा मी सुसाईड करायचा प्रयत्न केला होता, कारण बिझनेसमध्ये खूप मोठा डाऊनफॉल आला होता. आणि म्हणतात ना की आता काही होप्स नाहीयेत. ह्या परिस्थितीमध्ये तो मला तो क्रियायोग मिळाला. बिझनेसमध्ये ह्या गोष्टीमुळे म्हणजे विटिलिगोमुळे डाऊनफॉल नाही, बिझनेसमध्ये डाऊनफॉल, ते पार्टनरशिप होती तिथे मग फसवेगिरी झाली, त्यामुळे तो डाऊनफॉल आला. आणि तेव्हा सुरुवात पण झाली होती विटिलिगोची आणि तो स्प्रेड झाला होता तेव्हा. मग तो डाऊनफॉल नंतर तो विटिलिगो पण मग तो एकदम जास्त स्प्रेड झाला, कारण डिप्रेशनच्या अवस्थेमध्ये ह्या गोष्टी खूप वरती येतात पटकन. आणि मग अजून मी ह्याच्यामध्ये गेले डिप्रेशनमध्ये. आणि 3दा मी प्रयत्न केला की आपण जीव देऊया म्हणून, पण
तर डेस्टिनी मगाशी म्हणाल्याप्रमाणे त्यांचा वेगळाच होतं प्लॅनिंग. आणि मग त्या वेळेला हा क्रियायोग मिळाला. आणि मग जेव्हा त्यांनी ते 15 दिवस शिकवलं, त्याची रोजची प्रॅक्टिस, रोज ते करणं, ह्याच्यामध्येच होते मी. आणि त्यांनी जसं सांगितल्याप्रमाणे त्या ह्याच्यात राहिले मी. आणि नंतर मग त्यांनी मला एक दिवस स्वतःहून हाक मारली योगिनी म्हणून. तर कळलं नाही की नक्की परत कोण हाक मारतंय. तर त्यांनी सांगितलं की मीच हाक मारली आणि आजपासून तुझं नाव हे योगिनी आहे. आणि तेव्हा मी त्यांना असं म्हणाले होते की मी का ना, मी असं काय केलं की मी एक तर सुंदर स्त्री, पार्लर लाईन मध्ये होते, दुसऱ्यांना सुंदर करायची मी आणि मला हे असं म्हणून मी खूप रडायची. पण एका रात्रीमध्ये म्हणजे लिटरली आतल्या रात्री मी झोपले तेव्हा पूर्ण विटिलिगो होता आणि ह्या क्रिया माझ्या सुरू झाल्या. त्यांनी करून घेतल्या, त्याच्याबद्दल सगळं ज्ञान दिलं आणि ती प्रॅक्टिस सुरू आहे. आणि परत त्यांच्याबरोबर बोलणं पण सुरू आहे माझं की का मलाच का मी प्रॅक्टिस पण करते पण त्यांच्याशी भांडते पण आहे आपलेपणाने की का मी का म्हणू, असं काय मी केलं. हे नॉर्मल प्रश्न असतात आपल्याला. आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठले ना तेव्हा पूर्ण विटिलिगो नव्हता, गेलेला होता आणि मी एक नॉर्मल व्यक्ती झाली होती. बापरे. माझं रूप, रंग सगळं त्यांनी बदललं होतं. आणि मुलं तर आश्चर्यचकित झाली कारण ते लहानपणापासून बघतायत. तर ते पण म्हणाले की तू वेगळी दिसतेस. तर मी म्हटलं नक्की. म्हणे हो, तुझ्या आता चेहऱ्यावर काही नाहीये. मग परत मी कारण मध्यंतरी तो आरसा बघायचा सोडून दिला होता कारण स्वतःला कुरूप बघणं ते मला सहन होत नव्हतं. मग मी बघितलं त्यावेळेला आरशामध्ये आणि तेव्हा ते बदललेलं रूप मला दिसलं. आणि मग त्यांनी ते 360 पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन जे म्हणतात ना क्रियायोगाने होतं ते अशा प्रकारे होतं. त्यांचं ते जास्त प्रेम म्हणा किंवा माझ्यावरती विश्वास, कारण मी पूर्ण त्यांना वाहून दिलं. बाबाजी आणि मी आणि रोजची प्रॅक्टिस हेच आयुष्य होतं. पण ते क्रियायोग करून 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 जे ते सेल्स आहेत ते रिजिन्युएट झाले, ते आतल्यात बदलले, बऱ्याच गोष्टी बदलल्या आतल्यात आणि त्याच्यातनं ते चेंजेस आहेत. आणि शेवटी ती त्यांची कृपादृष्टी आहे. आणि त्यांनी ते नाव मला दिलं योगिनी. आणि मग सांगितलं की तू स्वतः एक उदाहरण आहेस की जर रोज क्रियायोग केला, निरंतर क्रियायोग केला, न चुकता क्रियायोग केला तर कशा प्रकारे आयुष्य बदलू शकतं. एखादी व्यक्ती अंतरंग तर बदलणार पण बाह्य रंग देखील कसा बदलतो हे तुझा अनुभव आहे आणि आजपासून तुला हे शिकवायचं आहे. असं पण नाही की मी स्वतः उभी राहिल्या मी आता शिकवते असं अजिबात नाही झालं. कारण हो, क्रियायोग शिकवणं सोपं काम नाहीये. त्याकरता त्यांची कृपादृष्टी असणं हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि मग त्यांनी ती आज्ञा दिली की तू स्वतः उभी राहा, लोकांना शिकव क्रियायोग म्हणजे काय. आणि मुख्य म्हणजे क्रियायोग हा सायन्स बेस आहे. ह्याच्यामध्ये श्वासांचं गणित आहे, श्वासांची मात्रा आहे. इथे कुठली अंधश्रद्धा नाही किंवा इथे जादूटोणा नाहीये किंवा काहीतरी खूप मोठं घडे असं काही नाहीये. तुम्ही श्वास घ्या, त्या पद्धतीने श्वास घ्या, त्या पद्धतीने जर रोजच्या क्रिया केल्या तर कशा प्रकारे श्वास बदलतात, कशा प्रकारे सेल्स सगळे रिजिनेट होतात, कशा प्रकारे तुमचं अंतरंग बदलतं. इव्हन आपलं रोजचं जे आयुष्य की नाही, आता रोजच्या माणसाचं काय आहे, मला छान नोकरी पाहिजे, मस्त पैसे पाहिजे, पगार व्यवस्थित पाहिजे, फॉरेन ट्रिप पाहिजे, हो की नाही. हे नॉर्मल आहे, प्रत्येक जण तेच करतो. आणि सॅटर्डे संडे ऑफ पाहिजे हे खरं आहे. बरोबर. पण काही जणांचं होतं की आम्ही हे करतोय 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 पण आम्हाला ते यशच मिळत नाही. मग ते यश का मिळत नाही त्या मुळाशी आपण जात नाही. फक्त फ्रस्ट्रेशन, टेन्शन, स्ट्रेस, एन्झायटी. मग काही जण असतात माझ्यासारखे वेडे जे सुसाईड करण्यासाठी जातात. मग हे कसं बदलतं, हे क्रिया योगाने कसं शक्य आहे हे तुला शिकवायचं. आणि ह्याच्या मागे फक्त सायन्स आहे. कुंडलिनी पण जी जागृत होते ठीक आहे, ती भगवंताची कृपादृष्टी, बाबाजींची कृपादृष्टी, तो आशीर्वाद हवाच. पण टेक्निक तर तुम्हाला स्वतःला करावं लागतं. तो श्वास तसा घेऊन जाणं हे तुमच्या हातात आहे. तिथे जरी बाबाजींनी शिकवलं तरी ते येऊन नाही श्वास तुमचा घेणार, श्वास तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे. बरोबर. आणि मग ती कुंडलिनी कशी जागृत होते हे सगळं काही क्रियायोगामध्ये. वा वा. ओव्हरऑल म्हणजे आपण ते फोटोज सुद्धा दाखवूयात, तुम्ही जे विटिलिगो बद्दल बोललात. विटिलिगो म्हणजे कोड, साध्या मराठी भाषेमध्ये कोड. आणि अतिशय
तुच्छतेने बघितलं जातं त्या व्यक्तीकडे. पण ही अजूनही आपल्या समाजाची मानसिकता आहे, जरी 2025 असलं तरी. कारण मी ट्रॅव्हल करायची आणि पार्लर, जिम वगैरे सगळं चालू होतं माझं. लोक घ्यायचे का, म्हणजे त्यांचं जिमिंग सुरू असायचं, पण बेसिकली मला जास्त कुठे अनुभव आले माहितीये का, ट्रेनमध्ये किंवा रस्त्याने जाता जाता कोणी मध्येच यायचं, काही बोलायचं. आणि लहान मुलं जेव्हा माझ्याकडे बघून घाबरायचे ना, मग तेव्हा मला खूप जास्त पेन व्हायचं. आणि मला लहान मुलांची आवड तर खूप, पण ती मुलंच मला बघून घाबरायची. मग तिकडे मला मग खूप तेव्हा जास्त दुःख व्हायला लागलं. आणि आपल्याकडे नाही, अजून तिकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. खरंय खरंय. पण तुम्हाला मग बाबाजींनी अशा प्रकारे काय म्हणतात एक आशीर्वाद मिळाला आणि मग तुमचा प्रवास तिथून सुरू झाला. तर मग आता आय एम शुअर की लोकांनाही उत्सुकता लागली असणार आहे की क्रियायोग बद्दल आपण आता बोलणार आहोत. तर युजली क्रियायोग म्हणजे काय? कारण की यूथ म्हणजे मी असेल किंवा माझ्या एज ग्रुपमधले असतील, योग आलं की मुलांना किंवा मला असं वाटतं की ओके आता ते मॅट टाकून आसनं करा आणि तासन तास आता याच्यातच घालवा. तर हे खरंच असं असतं का? तर काय? नाही. क्रिया योग म्हणजे काय? क्रिया अधिक योग, क्रियायोग. योग म्हणजे काय? दोन गोष्टी एकत्र करून जी गोष्ट तयार होते, ह्या दोन गोष्टींच्या योगामुळे एक गोष्ट तयार होते, तो क्रियायोग. इथे योग कुठला होतो? इथे योग तुमच्या शरीराचा आणि तुमच्या श्वासांचा आहे. इथे तुम्हाला कुठलीही आसनं नाही करायची आहेत. इथे तुम्ही असे जे खुर्चीवर बसलेले आहात, बेडवर बसला आहात, सोफ्यावर आहात किंवा डायनिंग टेबलच्या खुर्चीवर आहात, जमिनीवर बसा, कुठेही बसा, तुम्ही क्रियायोग करू शकता. इव्हन कधी कधी आता समजा तुम्ही ट्रॅव्हल करत आहात, तसं आपण मगाशी बोलत होतो की ट्रॅव्हल करतोय आणि अचानक मला भीती वाटायला लागली किंवा आता मीटिंगला जायचंय आणि मला मध्येच वाटलं की नाही, माझ्याकडनं मीटिंग नाही होणार सक्सेसफुल, स्वतःवरती सेल्फ डाऊट आला. मग त्यावेळेला मी कुठला श्वास घेऊ, मी कुठली नाडी सुरू करू, की जेणेकरून मी ट्रॅव्हल तर करतेय पण परत मी माझा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स बिल्डअप करतेय. मग ते जे आहे ना, ते छोटस असं ते आहे तो क्रियायोग. मग तो श्वास कसा घ्यायचा, ती कुठली नाडी सुरू करायची, ती नाडी कशी बदलायची, स्वतःला परत कसं बुस्टअप करायचं, हे सगळं काही क्रियायोग. क्रियायोग म्हणजे बाबाजींनी दिलेलं साधं सोपं नाव म्हणजे श्वासांचं गणित. अच्छा, वा. आपलं जसं गणित आहे ना तसंच ते गणित आहे. कारण आपण जवळजवळ मिनिटाला 14 ते 15 श्वास घेतो, बरोबर आहे. आणि आपल्या 3.5 लाख नाड्या आहेत. बापरे. त्याच्यामधल्या 72,000 नाड्या काम करतात. त्याच्यातल्या 16,000 महत्वाच्या आहेत. 16,000 नंतर त्याच्यातल्या परत 14 नाड्या महत्वाच्या आहेत आणि 14तनं 3 नाड्या ज्या निरंतर काम करतात, म्हणून आपण जिवंत आहोत. तर त्या 3 नाड्या म्हणाल्या ना, नाही आज आम्ही सुट्टी घेतो, आज आम्हाला नाही करायचंय काम, तर मग आपला खेळ संपला. तर हे श्वासांचं गणित काय आहे? कारण श्वास आपण काय म्हणतो, हा मी श्वास घेतो ना, आपण कुठे श्वास घेतो? आपण झोपलो तर कोणतरी चालू ठेवतो आपला श्वास. त्याने जर ठरवलं की आता श्वास बंद, रात्री 2 वाजता 2:30 वाजता श्वास बंद करायचा उज्ज्वलाचा, तर तो बंद करणार आहे, मी नाही बंद करणार. पण आपल्यामध्ये तो अहंकार आहे की मी श्वास घेते. पण हे तसं नसून आपला श्वास कोणीतरी चालवत आहे आणि तो श्वास कशा प्रकारे घ्यायचा आहे, कशा प्रकारे त्याच्या अनुषंगाने प्रत्येक गोष्ट करायची, प्रत्येक नाडीपर्यंत पोहोचायचंय, ते म्हणजे क्रियायोग. आणि क्रियायोग करताना तुम्हाला काही कंपल्शन नाहीये की खाली बसायचंय का, वर बसायचंय का, किंवा मी मॅटच ठेवायची आहे का, माझं फूड स्टाईल बदलणार आहे का. कारण नॉन व्हेजिटेरियन पण असतात, तर त्याचा काही संबंध नाही. परत बायकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा मंथली पिरियड्स आहेत त्याच्याशी काही संबंध नाही. फक्त आणि फक्त श्वासांचं गणित. अच्छा, मला श्वास छान घ्यायचेत, व्यवस्थित घ्यायचेत, पोट भरून घ्यायचेत आणि तसेच ते छान सोडायचे. आता मी तुम्हाला सोपा एक साधा प्रश्न विचारते, श्वास कशावर अवलंबून असतो? आपला काय म्हणतात, फुफ्फुसन थ्रू आपण घेतो. नाही, फुफ्फुसामध्ये तर फक्त स्टोअर होतो. अवलंबून आहे ना पण श्वास आधी कशावर तरी. हो नाही माहिती. श्वास हा आपला प्रश्वासावर अवलंबून असतो. म्हणजे एक्झिलेशन, जेवढं तुमचं एक्झिलेशन आहे ना ते जितकं प्रॉपर असेल
तेवढाच तुमचा पुढचा श्वास ऑटोमॅटिकली चांगला येतो आणि अच्छा. पूर्णपणे येतो. बर. आता परत प्रश्न, जर मी तुम्हाला 1 मिनिट दिलं आणि सांगितलं तुमचा श्वास तपासा, तर तुम्ही मला सांगाल की माझा श्वास इथे किंवा इथेच आहे, करेक्ट, पोटापर्यंत नाहीये. हो, पण तो अपूर्ण श्वास आहे. अच्छा. आपल्याला काय वाटतं की नाही, मी रोज श्वास घेतेय, मी जिवंत आहे, माझा श्वास बरोबर आहे. नाही, पण तो अपूर्ण श्वास आहे. बर. ह्याच्यामुळेच आजार जास्तीत जास्त होतात. आपला श्वास बिघडला, आपलं मन बिघडलं, मन बिघडल्यावरती स्ट्रेस आला, स्ट्रेस आल्यावरती बुद्धी अजून विचार करायला लागते. म्हणजे आधी एकच प्रश्न असतो, त्याच्या भोवती एवढे 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 कसं एवढा मोठा गोळा तयार होतो प्रश्नांचा. करेक्ट. आणि मूळ प्रश्न राहून जातो. आपण कुठला विचार करतो हेच कळत नाही, कुठल्या कुठे पोचतो आपण. अगदी बरोबर. सगळ्या गोष्टी आपल्या श्वासांवर अवलंबून आहे. ओके. तर हा श्वास कसा घ्यायचा, कशा प्रकारे घ्यायचा, आणि तो किती नितळ अलवार पाहिजे, हे सगळं काही शिकवतो क्रियायोग. बर. आणि मग त्या श्वासांचं गणित एक आहे, एक मात्रा ठरलेली आहे. ती मात्रा जी आहे ना, तर 1:2. म्हणजे जर मी 1 ऑक्सिजन घेतलंय तर 2च्या मात्रेमध्ये मला कार्बन डायऑक्साईड सोडायलाच हवा. पण आपण नाही सोडत, आपण अर्धाच सोडतो. करेक्ट, करेक्ट. कारण श्वासच पूर्ण नाहीये ना, त्यामुळे प्रश्वास पण अर्धवट आहे. ओके. आणि जेव्हा हे असं गणित सुरू होतं ना, तर आपोआप आपल्याला टेन्शन येत जातं. अच्छा. कुठलाही आजार, आपण म्हणतो डायबिटीस असू दे, बीपी असू दे, कुठलाही आजार असा पटकन नाही होत. त्याची पण प्रोसेस आतमध्ये ऑलरेडी सुरू झालेली असते आपल्या श्वासांच्या मार्फत. आणि तो विचार एक हलकासा कधीतरी येऊन जातो, मला डायबिटीस तर नाही ना, असा किंचित. करेक्ट. आपण मे बी पार्टीमध्ये असो, ट्रॅव्हल करत असो, वाचत असो, करेक्ट, पण तो विचार लगेच तो रजिस्टर्ड होतो आणि ऑटोमॅटिकली परत ते सायकल सुरू होतं. आणि मग 6-7 महिन्यांनी, वर्षानंतर बघतो, अरे खरंच मला डायबिटीस झालाय. त्याची सुरुवात तिथे झालेली आहे. ओके. म्हणून क्रियायोग म्हणजे श्वासांचं गणित. बस सगळ्यात सोपं. आणि ते श्वासांचं गणित आपण कुठेही करू शकतो, केव्हाही करू शकतो. घरी, ट्रॅव्हल मध्ये, फ्लाईट मध्ये, चटईवर बसा, खुर्चीवर बसा, सोफ्यावर बसा. फक्त एकच आहे की जेवल्यानंतर 1.5 ते 2 तासानंतर करायचं. असं नाही की मी भरपेट जेवले आणि आता मी करायला बसते, तर ते नाही होणार, शक्य नाहीये ते. तेवढी एक आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि त्याप्रमाणे आपण ते केलं तर नक्कीच आपलं आयुष्यमान हे वाढतं. बाकी काही साधनांची गरज नाही की कुठलं तरी काहीतरी पाहिजे सोबत. नाही, एकटं तुम्ही बसून, फक्त मी आणि माझा श्वास. वा. एवढी सोपी क्रिया आहे का कुठे? आपल्याला समजा जिम मध्ये गेलं तरी पण किती असतात, आधी ते वॉर्मअप करा, त्याच्याही पेक्षा आधी घरनच तयारी करा. ट्रॅक पॅन्ट घाला, टी शर्ट घाला, आणि मग त्याच्यामध्ये पण छान दिसलं पाहिजे. कारण आता जिमचं पण एक कल्चर आहे, असं छान दिसलं पाहिजे. मग त्याचा ब्रँड कुठला, त्याने कुठले घातले, मी कुठले घातले, असं पण नाही चालत. शूज परफेक्ट पाहिजे, नायकीचे आहेत, कुठले आहेत, टॉवेल पाहिजे, परत ती बाटली पाण्याची ती अशी पाहिजे, ते डिटॉक्स वॉटर आहे की नाही. म्हणजे जिमचं कमी 15-20 मिनिटाचं जिम असतं, खरं की नाही. पण बाकीचेच किती गोष्टी आहेत इथे. तसं इव्हन आपल्याला व्यायाम करायचा म्हटलं तरी आपण म्हणणार की नाही, आधी स्वतःला तयारी करून घ्या, मॅट टाका, सतरंजी टाका. पण इथे तसं काय नाही. ते मी आता अशी बसले, मी बोलतेय आणि मी म्हटलं हा ठीक आहे तुम्ही बोला, तोपर्यंत मी ते माझे श्वास बरोबर घेऊन टाकते. एवढं सोपं आहे. पण इथेच आपण दुर्लक्ष करतो. आता जर आपण म्हटलं की तू श्वास बंद कर, जगणार का? नाही. पण ही ग्रँटेड धरलं गेलंय ना. जेव्हा जर आपल्याला ते बॉटल दिली ऑक्सिजनची मागे लावायला आणि प्रत्येकाला सांगितलं आता तू श्वास घे, आणि त्या सिलेंडरचे आपण चार्जेस भरतोय दर महिन्याला 2,000 रुपये. मग सगळे करोनामध्ये कळलं लोकांना. आणि एवढं करूनही काही काही जणांचे म्हणजे दुःखद गोष्ट आहे की जवळचे नातेवाईक गेले त्याच्यामध्ये. पण तेव्हा कळलं, थोडे दिवस सगळ्यांना त्याची किंमत कळली, सिरियसनेस समजला. पण परत आता जैसे ते आहे. करेक्ट. मग तेव्हा मात्र म्हणजे माझे साधक होते, ते म्हणाले थँक्यू, आम्ही तुमच्याकडे क्रियायोग शिकलो. कारण आम्हाला काहीच झालं नाही. काही जणांना होतं ऑफिस कंपल्सरी, ते ट्रॅव्हलही करत होते तेव्हा, पण ते म्हणाले आम्हाला काहीच झालं नाही. कारण त्याच्यामध्ये तो श्वास कसा पकडून ठेवायचा आहे, कसा सोडायचा आहे, कुठली नाडी कशी वापरायची, हे सगळं काही शिकवले.
वा. त्यामुळे हा इतका महत्वाचा श्वास आहे ज्याला काहीच लागत नाही, फक्त मी स्वतः आणि माझा श्वास. पण आता इथे मीला पण आपण ओळखत नाही ना. करेक्ट आहे. आपण स्वतःला पण नाही ओळखत. बरोबर. कारण त्याच्याशी कधी गप्पाच मारत नाही स्वतःशी आपण, की स्वतःला काय आवडतंय, काय करायला हवंय, कुठे जायचंय, माझी काय ओळख असायला हवी. आपण कधी कधी असंही म्हणजे आहे, आता माझ्याकडे जास्त येणारे क्राऊड आहेत ना, यंग जनरेशन आहे. अच्छा. आणि अदरवाईज कपल्स किंवा फॅमिली, हे 3 म्हणजे पॅटर्न्स आहेत माझ्याकडे. मी बघितलं सिंगल तसे कमी येतात. तर यंग जनरेशनला शिकवायला मला अतिशय आवडतं, कारण तुमचे प्रश्न आहेत ना लॉजिकल असतात आणि प्रॅक्टिकल असतात. आणि यंग जनरेशन चुकीचं नाही विचारत. यंग जनरेशनचं काय आहे, तुमच्या जनरेशनचं, की आमच्या बुद्धीला पटेल. जर तुम्ही मला सांगतात 1+1=5, तर मला ते 5 कसे दाखवा. जर तुमचे 5 बरोबर येत आहेत ना, मी मग तुम्ही म्हणाल ते करेन. करेक्ट आहे. आणि म्हणून मग जेव्हा ते असे प्रश्न विचारतात ना, तर मला अतिशय आनंद होतो. कारण त्यांना शिकवता शिकवता माझ्या पण बुद्धीला परत कस लागला जातो की नाही हे असं आहे. आणि खूप छान प्रश्न असतात. कारण गोल सेट करणं महत्वाचं आहे ना. करेक्ट. गोल सेट केलाय. खूप जणांचं असं आहे की आम्ही गेले कित्येक वर्ष आम्ही ह्याच्यावरती काम करतोय, पण माझा गोल सक्सेसफुलच नाही होत. मग काय चुकतंय, कुठलं गणित चुकतंय. मग तो गोल सेट करणं, त्याच्यानंतर कुठली स्टेप कधी घ्यायला हवी, त्याच्याकरता माझी मेंटल स्ट्रेंथ कशी वाढवायची, म्हणजे फिजिकल स्ट्रेंथ कशी वाढवायची, हेच नाही माहिती. फक्त मला तिथे जायचंय, मला 100 किलोमीटर पळायचंय, पण 100 किलोमीटर पळण्यासाठी काय काय गोष्टी आहेत ना, मग हे समजत नाही. मग क्रियायोग जेव्हा ते करायला लागतात, ब्रीदिंग टेक्निक आहे, पण ह्याचा असर कसा होतो, कारण त्यामुळे काय होतं, तुमच्या शरीरामध्ये नको असलेला कार्बन डायऑक्साईड तर निघतोच, त्याचबरोबर नको असलेले टॉक्सिन्स बाहेर निघतात. अच्छा. जास्तीत जास्त ऑक्सिजन जो आहे तर तुमच्या शरीरभर पण पुरतो, त्याचबरोबर दोन्ही मेंदूंपर्यंत तो प्रवाही होतो. त्यामुळे तुम्ही बरोबर फोकस होता की हा माझा गोल आहे ना. मग पूर्ण फोकस झाल्यावर तुम्हाला कळतं की आता मला काय करायचं, स्टेप 1 काय, स्टेप 2 काय, 3 काय. आणि ते हळूहळू तुम्ही जेव्हा करत जातात तेव्हा कळतं की अरे इतके वर्ष खूप लांब वाटत होतं, पण आता ते जवळ आहे. गोल सेटिंग तर हल्ली गरजेचं आहे. प्रेझेंटेशनला जायचं असतं तेव्हा अजून टेन्शन येतं की आता काय करू, कारण मध्येच मोरल डाऊन झालं तर हातापायाला घाम येतो, सुचत नाही की आता कसं बोलू मी, काय बोलू मी, जरी किती अभ्यास केला. आणि मुख्य म्हणजे जे मी एक कार्यक्रम केला होता आणि मी त्याच्यावरती कामही करते, 8वी ते 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता मी परभणीमध्ये काम केलं होतं. माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत आणि त्यांनी मला खूप छान मदत केली त्यावेळेला. तर 8वी ते 12वीचे जे विद्यार्थी आहेत अभ्यास खूप करतात. हल्ली अतिशय कॉम्पिटिशन असल्यामुळे खूप प्रेशर असतं त्यांना. अभ्यास करतात, हॉलमध्ये जातात आणि एकदम ब्लँक होतात. करेक्ट. आणि सुचत नाही की अभ्यास करून आलेलो आहे पण सुचतच नाही, कळतच नाही, असं वाटतं की नाही मी केलेलंच नाहीये. मग त्यावेळेला जर ते विद्यार्थी क्रियायोग शिकले असतील आणि मी काही मुद्रा पण त्यावेळेला शिकवते, हे जर त्यांनी केलं असेल ना, तर ते जे अभ्यास विसरलेले आहेत ते पूर्णपणे परत त्यांना आठवतं की आता ही नाडी सुरू करायची आहे, कशा प्रकारे सुरू करायची हे शिकवलं असतं. आणि परत त्यांना ते सगळं आठवतं आणि व्यवस्थित पेपर लिहितात. किंवा काही जण म्हणतात की अभ्यास करतोय पण लक्षात नाही राहत. मग ह्याच्यामुळे त्यांना ते लक्षात राहतं की एक पाठी होऊन जातात नंतर. इथपर्यंत ह्याचा परिणाम आहे. त्यामुळे 8वी ते 12वीचे आहेत माझे काही जे साधक आहेत, काही जण त्याच्यातले आहेत. पर तुमच्यासारखे यंग कपल म्हणजे कपलपेक्षा जनरेशनची पण आहेत, कपल्स पण आहेत. कारण संसाराला दोघांची पण गरज आहे. अगदी बरोबर. मग ते कोणी इनबॅलन्स नको, दोघांचाही बॅलन्स. अशा प्रकारे हा क्रिया सगळीकडेच काम करतो. ताई, आता जसं तुम्ही सांगितलं की स्टुडंटसाठी म्हणा किंवा मग इंटरव्ह्यूला जे लोक जातात त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी, तर असा अजून कुठल्या कुठल्या फील्डमध्ये क्रियायोग लोकांना फायद्याचा ठरू शकतो? म्हणजे तसं तर सगळीकडेच होतं, पण एक लोकांना स्पेसिफिक काही सांगायचं. स्पेसिफिक सांगितलं तर स्वतःचा मी म्हणेन की आत्मस्वरूप, आध्यात्मिक दृष्टीने ते झालं
कारण मी कोण आहे, मी काय आहे, आतला माझा इनर व्हॉइस काय सांगतोय, स्वतःची ओळख होणं गरजेचं आहे. नंतर मानसिक, ही पण एक गरज आहे. कारण आपण जरा काही झालं नाही की लगेच डिप्रेशन मध्ये हल्ली तो अतिशय म्हणजे बघतो ना, मोबाईल नाही दिला म्हणून मुलांनी जीव दिला, अशा इमोशनल लेवलवरती, भावनिक. कारण त्यांना पण मॅनेज करणं गरजेचं आहे ना. हल्ली इमोशनल मॅनेजमेंटचे बरेच कोर्सेस आहेत आणि त्याच्याकरता वेड्यासारखे लोक पैसा देतात. बरोबर. पण इमोशनल इनबॅलन्स म्हणजे काय, तुमचा श्वास चुकलाय. ओके. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये माऊलींनी पूर्ण वर्णन दिलेलं आहे ह्या श्वासांचं, क्रियायोगाचं आणि ह्या मनाचं. बर. तिथे त्यांनी असं उदाहरण दिलं आहे की पोपट जो असतो, आपण बघतो तो वायरीला उलटा नेहमी लटकलेला असतो, सरळ नाही बसत, असं बसतो आणि परत असा उलटा होतो. आणि जेवढं त्याला वाटतं की मी पडणार किंवा उडायचं, तर तो अजून तो घट्ट पकडतो ती वायर आणि तो नाही मी पडतोय कारण तो स्वतःच उलटा आहे. ओके. तसंच माकड इथून तिथे सारखं फिरत असतं, ते कधी स्थिर बसत नाही. तसंच आपलं ते मन आहे. त्यामुळे ह्या मनामध्ये ना जवळजवळ आपण दिवसभरामध्ये 60,000 विचार करतो, आपल्यालाच माहित नाही. आणि डिप्रेशन असल्यावर तर ते 60,000चे लाखावरती कधी जातात हेही कळत नाही. आणि हे इमोशनल इनबॅलन्स झाल्यावरती ना अतिशय श्वास जो आहे ना अतिशय असा खालीवर होतो. नॉर्मल व्यक्ती 14 ते 15 श्वास घेते, ठीक आहे. हाय बीपी असेल बघा, त्यांचा श्वास तुम्हाला ऐकू येतो है ना, एवढ्या अंतरावरती देखील. अरे हा किती जोरात श्वास घेतो असं आपण म्हणतो, याचा श्वास इथपर्यंत ऐकू येतो. ही व्यक्ती जवळजवळ 20 ते 21 श्वास घेते मिनिटाला. अच्छा. अस्थमा असलेली व्यक्ती जी आहे ती 23 ते 24 श्वास घेते. बर. ज्यांना लंग्सचे प्रॉब्लेम्स आहेत ते. आणि डिप्रेशन असलेली व्यक्ती ही जवळजवळ 28, 29, 30 पर्यंत जाते. आपल्याला काय वाटतंय की डिप्रेशन आहे, शांत बसलाय, ओके ठीक आहे, काही नाही त्रास, पण तो आतून किती हललेला आहे. करेक्ट. मिनिटाला जर तुम्ही 30 श्वास घेऊन बघा कसं होईल बघा. आपल्याला राग आल्यावर बघा आपला श्वास वाढतो आणि आपण नंतर असं म्हणतो शांत हो असं पण धपकन स्वतःला शांत करतो. कारण तो श्वास आपल्याला झेपत नाही. मग त्या भावनिक ह्याच्यावरती देखील क्रियायोग काम करतो. स्पिरिच्युअल तर आहेच, प्रश्नच नाही. कारण तो एक प्रवास आहे, स्वतःची ओळख आहे. आणि त्याच्यानंतर येतं आपलं रोजचं शारीरिक. अच्छा. कारण मला माझं शरीर व्यवस्थित ठेवायचंय, माझी शरीराची ताकद वाढवायची आहे, मला कसलेही आजार नको. डायबिटीज, बीपी पूर्वी म्हणत होतो श्रीमंत लोकांचे आजार आहे, आता ते कॉमन आहेत. आता सगळ्यांना, अगदी लहान मुलांना पण, म्हणजे 20-21व्या वर्षी देखील हार्ट अटॅक येतो. तर प्रत्येक आजार आहे, अगदी लिव्हर, फॅटी लिव्हर पासून त्याच्यानंतर बायकांचे सगळे आजार. पिरियड्स वरती तर जास्तीत जास्त काम करतो. ओके. पिरियड्स वर कशा प्रकारे काम करतो? आता बायकांना पिरियड्स येतात, काही जणांना अतिशय पोट दुखतं, काही जणांचा फ्लो खूप जास्त असतो, किंवा काही जण म्हणतात की 1-2च दिवस होतो. हे अति होणं किंवा कमी होणं देखील चुकीचं आहे शरीराकरता. ते व्यवस्थित जे सायकल ठरलेलं आहे त्याप्रमाणेच ते होणं गरजेचं आहे. पण जे कमी जास्त झालं तर नाही म्हटलं तरी आपल्या ऑर्गन्स वरती परिणाम होतात. पीसीओडी हा जो प्रकार आहे, हार्मोनल इनबॅलन्स आहे, कन्सिव्ह होत नाही, ह्या सगळ्या गोष्टीवरती हा क्रियायोग काम करतो. कारण तुमचं ते सायकल रुटीन मध्ये आणणं हे खूप गरजेचं आहे. आणि ह्या करता खूप साधक म्हणजे साधिका आहेत की ज्यांचं हे रेग्युलर व्यवस्थित सुरू झालेलं आहे. पण कंडिशन एक, नियमित करणं आणि त्यावरती विश्वास ठेवणं. जर विश्वास नसेल तर काहीच घडणार नाही. अगदी बरोबर. नाहीतर मी तुम्हाला देते औषध आणि तुम्ही म्हणतात की नाही काहीच आहे, काहीतरी देते, बरोबर नाहीये, तर ते काही नाही घडू शकत. अगदी बरोबर. आपल्याला डॉक्टरकडे जायचं ह्या विचारानेच आपला आजार कमी होतो. त्यांच्या डिस्पेन्सरीमध्ये गेल्यावरती अजून आजार कमी होतो. त्यांच्या एका गोळीमध्ये आपण म्हणतो आम्हाला छान वाटतं, बाकीचे डोस आपले तसेच पडतात. तसंच आहे क्रियायोग. हा नित्य नियमाने करा, व्यवस्थित करा, विश्वास ठेवून करा. तुमचे शारीरिक कुठलेही आजार असू दे, सर्दी, पडसं, रोजचं असले, काही मायग्रेन, आत्ताच्या तुम्हाला सगळ्यांना होणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे सांगा? ॲलर्जीज पेक्षा तुम्हाला ऍसिडिटी होते. पित्त, ऍसिडिटी ना. खायच्या वेळा ठरलेल्या नाहीयेत. अगदी बरोबर. अवेलेबिलिटी जे आहे जसं आहे ते खा,
जे मिळेल जसं जे मिळेल तसं. मग ते कसं आहे माहित नाही, डोळे बंद करायचं आणि खायचं. तो वडा खरंच आजचा आहे का कालचा आहे माहित नाही. सुगंध येतोय, छान वाटतंय, खायचं. कारण तेव्हा भूक लागलेली असते, त्यामुळे कळत पण नाही ते. बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी ह्या रोजच्या गोष्टी आहेत. आता माझा एक पुण्याचा साधक आहे, तर तो माझ्याकडे ह्याच्याकरताच आलेला, ऍसिडिटी आणि मायग्रेन. आणि ऍसिडिटी इतक्या हाय लेवलवरती की उलट्यांवर उलट्या. बापरे. मग उलट्या सुरू झाल्या की ताप, आणि त्यामध्ये मग परत मायग्रेन पण शूट व्हायचं. बापरे. इतक्या प्रकारे त्याला तो त्रास होता. म्हटलं ठीक आहे, क्रियायोगातल्या काही क्रिया दिल्या, काही चक्र साधनेतल्या क्रिया दिल्या, आणि अजून एक गोष्ट शिकवली की नाडी कशी बदलायची. आणि म्हटलं हे रेग्युलर करत राहा, आणि जोपर्यंत मी पुण्यात आहे तोपर्यंत रोज माझ्यासमोर येऊन प्रॅक्टिस करायची. मी गेल्यानंतर आपण बघू. आणि जोपर्यंत मी होते पुण्यात तोपर्यंत ते नियमित येत होते आणि माझ्यासमोर रोजची प्रॅक्टिस मी करून घेत होते. 8 दिवसामध्ये त्यांची इतक्या वर्षांची ऍसिडिटी कमी झाली. वा वा. फक्त 8 दिवसामध्ये. पण त्यांनी एकच केलं की रोज येऊन त्यांनी ते केलं माझ्यासमोर. त्याच्यानंतर परत मी घरी आले ठाण्याला. 15-20 दिवसानंतर परत गेले, परत त्यांनी ते सुरू केलं. आणि मग एक दिवस ते म्हणाले की आज मी नगरला जाणार आहे, तर काय इन्स्ट्रक्शन काय. म्हटलं काय नाही, आता व्यवस्थित आहे, पण कसं काय माहित नाही. परत ते रात्री निघाले ट्रॅव्हल करायला, आणि मध्येच त्यांना ते मायग्रेन शूट झालं. अरे बापरे. आणि त्यांनी गाडी बाजूला घेऊन मला फोन केला की माझं असं असं झालेलं आहे, मला खूप त्रास होतोय आणि दुखतंय माझं डोकं. तर मी त्यांना काही सिम्पटम्स विचारले, ते म्हणाले होय असंच होतंय अशा प्रकारे. म्हणजे सिम्पटम्स म्हणजे काय. म्हटलं भुवयांच्या वर दुखतंय का नक्की, किंवा ह्या खोबडीमध्ये दुखतंय का, खाली वागताना जडत्व येतंय का. तर म्हणाले हो असंच होतंय. म्हटलं मायग्रेन शूट झालंय तुमचं. मग परत त्यांना मी नाडी बदलायला सांगितली, क्रिया करायला सांगितली, आणि 15 मिनिटानंतर त्यांचा फोन आला की नाव आहे ओके. जे अशा प्रकारे तिथल्या तिथे इन्स्टंट तुम्हाला रिझल्ट मिळतात. फक्त करायला हवं, कन्सिस्टन्सी पाहिजे. अगदी बरोबर. आणि आज त्यांना अजिबात ऍसिडिटी नाहीये, मायग्रेन नाहीये. आज उन्हामध्ये, आता तुम्ही पुण्याचे आहात, पुण्याला कसं ऊन आहे, त्या उन्हामध्ये ते फिरतात, काही त्रास होत नाही त्यांना. वा वा. तर सगळ्या ह्याच्यावरती क्रियायोग काम करतो. बर. आता आपल्या ऑडियन्सला तुम्ही काही दाखवू शकता का, काही शिकवू शकता का क्रिया एखादी किंवा क्रियायोग मधली मुद्रा? चालेल. मी एक गोल सेटिंग करताची एक क्रिया आहे. आपण नॉर्मल अनुलोम विलोम करताना काय करतो, श्वास एका नाकपुडीने घेतो आणि लगेच दुसऱ्या नाकपुडीने सोडून देतो, आणि परत तिकडनं घेतो आणि इकडनं सोडून देतो. तर इथे असं न करता ज्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे त्याच नाकपुडीतून श्वास सोडायचा आहे. ओके. तर खरं ही जी क्रिया आहे आपण 21 वेळा करतो. म्हणजे 21 वेळा डाव्या नाकपुडीतून घेणार, नंतर मी बोट चेंज करणार आणि 21 वेळा परत उजव्या नाकपुडीतून घेणार आणि सोडणार. असं जेव्हा मी करते तेव्हा ती क्रिया पूर्ण एक सेट होतो. अच्छा. पण आता मी फक्त तुम्हाला 5 मी राऊंड करून दाखवते. 5 डावीकडून करून दाखवते आणि 5 उजवीकडनं करून दाखवते. ही क्रिया तुम्हाला गोल सेटिंग साठी खूप जास्त उपयोगी पडते. ओके. कारण का ह्या ठिकाणी आपण उजवा आणि डावा ह्या दोन्ही मेंदूंना आपण ऑक्सिजन पुरवतो. ओके. नॉर्मली जी व्यक्ती रायटी आहे तिचा डावा मेंदू काम करत असतो, जे लेफ्टी आहे त्यांचा उजवा मेंदू काम करत असतो. पण ह्या क्रियेने आपण दोन्ही मेंदूंना ऑक्सिजन पुरवतो आणि दोघांना आपण ऍक्टिव्हेट करतो. ओके. मात्र इथे आता आपण ऑनलाईन आहोत, तर इथे मात्र मी सांगेन म्हणजे प्रेक्षकांना, आणि काळजी अशी घ्यायची आहे की ज्यांना हाय बीपी आहे त्यांनी मात्र कृपया मला किंवा ह्यांना फोन करा, मग मी तुमच्या मात्रा ठरवीन. कारण डिरेक्टली करू नका, ज्यांना स्पेसिफिकली हाय बीपी आहे त्यांनी. कारण काय होतं इथे आपण जी मी आता क्रिया करणार आहे ह्याने रक्तप्रवाह वाढतो आणि तो ब्रेनकडे जातो, आणि मग ज्यांना हाय बीपी ते शूट होतं बीपी त्यांचं. ओके. मग त्यांना कळत नाही की अरे मी तर ह्याच्यासाठी केलं आणि मला चक्कर काय येते.
कारण पहिल्यांदा तो ऑक्सिजन पोचतो ना दोन्ही मेंदूंना, आणि रक्तप्रवाह पण वाढलेला असतो, त्याचा फोर्स वाढलेला असतो. तर कृपया ज्यांना हाय बीपी आहे त्यांनी मला माझा फोन नंबर मी देणारच आहे ह्यांच्याकडे, तर मला फोन करा, किंवा दुसरे पण माझे जे माझ्याबरोबर काम करतात त्यांचा पण फोन नंबर देणार आहे, त्यांना फोन करा. जर हाय बीपी असेल तर प्रिकॉशन्स ह्या 100% घ्याव्या लागतात. तिथे मग जर तुम्ही ऐकलं नाही केलं तर मग गडबड म्हणजे मग ते उगीच क्रियायोगाला बदनाम केलं जातं ना, आम्ही क्रियायोग केलं आणि असं झालं. पण लोक स्वतःची चूक नाही सांगत की ठरवलेलं नसताना तुम्ही तसं. म्हणजे मी शिकवताना देखील विचारते, म्हणजे फॉर्म भरून घेताना मी मेडिकल हे लिहूनच घेते हिस्ट्री, आणि परत पर्सनली पण विचारते कोणाकोणाला हाय बीपी आहे. मग त्यांच्या मात्रा मी वेगळ्या देते. अच्छा. त्यांना मी 21 ची मात्रा नाही देत. त्यांना अगोदर मी फक्त 5 मात्रा देते. 5 मात्रा झाल्यानंतर जर ते म्हणाले की नाही मला अजून म्हणजे कम्फर्टेबल आहे, तर ती मात्रा मी 11 वरती नेते आणि तिथेच थांबते. त्यांना पुढे नाही जाऊ देत. ओके. तर कशी क्रिया करायची आहे? उजव्या हाताची विष्णू मुद्रा, म्हणजे पहिली 2 बोटं आतल्या बाजूला, अनामिका आणि करंगळी उभी असेल, आणि हा अंगठा, अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. ओके. टोटली डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. पाचवा श्वास जेव्हा मी सोडला तेव्हा माझी पोटाची स्थिती आतमध्ये आहे, आणि मी ह्याने बोट बदलणार. आणि परत ज्ञानमुद्रेमध्ये. इथे कंडिशन काय आहे? व्यवस्थित नाकपुडी बंद करायची आहे. जेव्हा तुम्ही डाव्या नाकपुडीचा 5वा श्वास सोडाल तेव्हा पोट तुमचं आत गेलेलं हवं, आणि ते आत गेल्यानंतर तुम्हाला बदलायचंय. अच्छा. हात नाही काढायचा आहे. अच्छा. नाहीतर पूर्ण परत श्वास सुरू होणार. कारण इथे एक गुह्य क्रिया घडते, ते मी नंतर सांगेन तुम्हाला, किंवा शिकायला जेव्हा साधक येतील तेव्हा सांगेन. कारण इथे ही गुह्य क्रिया आहे, आणि त्या गुह्य क्रियेचा परिणाम खूप मोठा आहे. वाटते आपल्याला सेकंदापुरती, पण त्याचा परिणाम मोठा आहे. म्हणून हात खाली नाही घ्यायचा आहे, तसाच ठेवून फक्त बोट बदलायचंय. गोल सेटिंग करता किंवा फोकस आपला वाढण्याकरता ही क्रिया खूप महत्वाची आहे. आता मी माझ्या श्वासांचा आवाज आला कारण मी तो काढला दाखवण्यासाठी, लोकांना समजण्यासाठी. नाहीतर ही क्रिया शांतपणाने जेवढी तुम्ही कराल तेवढं तुम्हाला समजेल की हळूहळू खरंच तो रक्तप्रवाह बरोबर सरकतोय, आणि इथे जाणवतो की इथे मुंग्या येत आहेत किंवा काहीतरी घडतंय. दाखवण्यासाठी मी तो श्वासांचा आवाज आता मुद्दामून केला. अदरवाईज तुम्हाला शांतपणाने करायची आहे. त्यानंतर माझा जर कॉन्फिडन्स ड्रॉप होतोय किंवा वाटतं की नाही आज माझा दिवस बरोबर नाहीये, उठल्यापासूनच मला कसं तरी वाटतंय, तर गरुड पक्षी आपण पाहतो नेहमी एकटाच वरती उडतो. तो खाली कोणा सगळ्यांमध्ये नसतो. मी माझा एकटाच वरती छान आहे, आणि तो स्वतःला परत माहितीये ना कशा प्रकारे, म्हणजे जेव्हा तो म्हातारा होत जातो गरुड पक्षी, तर तो वरती डोंगराच्या एकदम वरती जाऊन तिथे एका कपारीमध्ये स्वतःला घेऊन जातो. तिथे स्वतःच्या चोचीने स्वतःचे पंख तो ओढून काढतो. स्वतःची चोच दगडावर आपटून 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 ती काढून टाकतो, नख वगैरे. आणि त्याच्यानंतर परत त्याला नवीन पंख येतात, परत त्याला चोच येते, परत त्याला ती नख येतात, आणि मग परत तो उंच भरारी घ्यायला तयार होतो. तो गिवअप नाही. आपण किती लगेच गिवअप करतो ना. हो अगदी. पण त्याचा तो काळ आहे गरुड पक्षाचा. त्याला समजतं की आता हे असं असं होणार आहे. तो स्वतःला घेऊन जातो, कोणाला दिसत नाही तेव्हा तो, आणि नंतर परत तो उंच झेप घेऊन येतो.
त्यामुळे गरुड पक्षी माझा स्वतःचा पर्सनली खूप आवडत आहे. आणि आताची मुद्रा आहे ती पण गरुड मुद्रा आहे, जी तुम्हाला अशा प्रकारे करायची आहे. ओके. आपल्या छातीसमोर ठेवायची आणि जे तुम्हाला वाटतंय ना युनिव्हर्स कडे की मला पाहिजे, हे मला हवेत 10 कोटी, ते मागायचेत. आजचा माझा दिवस चांगला आहे, आज जे मी ठरवलं आहे ते यश मला मिळालं आहे, जे काही माझं प्रेझेंटेशन चांगलं झालं आहे, तुमच्या काय इच्छा आहेत ह्या तुम्ही या गरुड मुद्रेमध्ये रोज नित्य नियमाने म्हणा. झोपेतनं उठल्याबरोबर अंथरुणावरतीच तुमच्या आयुष्यात फरक पडेल. ओके. तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. ओके. कारण आपण घाबरतो कधी कधी, स्वप्न पाहतो पण भीती वाटते की खरंच माझं हे स्वप्न पूर्ण होईल का. आतून इच्छा असते प्रत्येकाची व्हावं, पण कुठेतरी थोडंसं आपण कमी पडतो आणि तर स्वतःलाच पुश द्यायला आपण स्वतःच आहोत. करेक्ट. बाकी कोणी नाही. बाहेरून फक्त सांगणार, पण आतमधनं तुमचं काय ते स्फुल्लिंग तुमचं तुम्हालाच पेटवायचंय. बरोबर. मग त्याकरता ही मुद्रा उपयोगी पडते, इव्हन स्टुडंटसाठी देखील. अच्छा. माझा संपूर्ण अभ्यास झालेला आहे, सगळा अभ्यास माझ्या लक्षात आहे. आज गणिताचा पेपर खूप सुंदर गेला आहे. गणिताच्या पेपरमध्ये 100पैकी 100 मार्क मिळाले. बोलल्यानेच आपल्याला एनर्जी तयार होते. करेक्ट. दुसरी मुद्रा आहे मृत संजीवनी. अच्छा. अतिशय साधी सोपी. पहिला बोट मी अंगठ्याच्या खालच्या पेरावर लावलंय, मधली 2 बोट मी अंगठ्याला टच केली आणि हे करंगडी वरती. ही आहे मृत संजीवनी मुद्रा. कुठलाही आजार असू दे, ही मुद्रा करा. 15 ते 20 मिनिटं बसा. हार्ट अटॅक करता अतिशय उपयोगी. जर तुम्हाला जाणवतंय की माझ्या छातीमध्ये दुखतंय, कधी कधी इव्हन गॅसनेही दुखतं, समजत नाही, पटकन ही मुद्रा करा. ऍसिडिटी खूप वाढली आहे, ही मुद्रा करा. डोकं दुखतंय, ही मुद्रा करा. मायग्रेन शूट झालंय, ही मुद्रा करा. ही मृत संजीवनी मुद्रा अतिशय उपयोगी आहे. प्रत्येक आजारावरती काम करते, जेणेकरून तुम्ही सर्वाइव्ह करू शकता. ओके. कधी कधी डॉक्टरकडे पोहोचणं म्हणतात ना की मध्येच हे झालं, पण तोपर्यंत जर तुम्ही ही मुद्रा केलीत तर तुम्ही सर्वाइव्ह करू शकता. तर ह्या 2 मुद्रा आणि मगाशी जी क्रिया दिली, ही जर तुम्ही केलीत रेग्युलर प्रमाणे, 100% तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडेल. वा. आणि मला सांगायला आवडेल हे की हा टीजर आहे. ताईंच्या तुम्ही काय म्हणतात वेगवेगळे शिबिरं असतील, कॅम्प्स असतील, तर त्यात तुम्ही जर पार्टिसिपेट झालात तर अजून तुम्हाला डिटेलमध्ये ह्या गोष्टी कळतील. कारण की ऑनलाईन होतात पण ते फार कमी होतात. क्रियायोग नाही ऑनलाईन. कारण 1-on-1 समोर बसून ताई शिकवतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला जो इम्पॅक्ट मिळेल, त्याचा लाईफवर तुमचा जो परिणाम होईल तो सांगण्यासारखा नाही इथे. सो मला पुढे तेच विचारावं वाटेल की मग तुमची ही शिबिरं आणि हे काय प्रोसेस असते, की समजा मी जर आलो आणि मला जर पार्टिसिपेट करायचं असेल तर कशी प्रोसेस असते. याकरता खूप मोठी प्रोसेस आहे असं नाहीये, किंवा खूप काही तयारी करायची असं काही नाही. तुम्ही मला कॉल केला, ताई मी येत आहे. ओके, एवढं साधं सिंपल आहे. बाकी काही हेक्टिक असं काही नाहीये. आणि जी काही आम्ही एक फी ठेवली, आम्ही म्हणजे फाउंडेशनने ठरवली, मी नाही ठरवली. कारण ही जी फी ठरवलेली आहे ही संपूर्णतः फाउंडेशनला जाते. व्यक्तिगत स्वरूपात ती माझ्याकडे फी नाही येत. सुरुवातीला फाउंडेशन जे आहे हे मी टोटली फ्री शिकवत होते गेले इतके वर्ष. आणि कोणाचा मला फोन आला, काही जण एजेड असतात, ते म्हणतात की मी तुमच्यापर्यंत नाही येऊ शकत पण मला शिकायचंय. कारण क्रियायोग आहे ना, हा त्यांनाच मिळतो ज्यांना बाबाजींनी निवडलंय. असं नाही की मी ठरवलंय चल 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 ये किंवा तुम्ही या आपण क्रियायोग शिकवते, नाही. क्रियायोगा करता देखील तुमची निवड बाबाजींच्याच मार्फत होते. आणि जर ती त्यांनी केली असेल ना तर तिथे माझा अधिकार नाही उरत की नाही मी नाही येणार नाशिकला शिकवायला, तुम्ही इथे या. आता 75 वर्षाच्या आजी कशा माझ्याकडे येणार शिकायला. बरोबर. तर त्यांनी मला फोन केला होता की मला शिकायचंय पण मी येऊ नाही शकत. म्हटलं ठीक आहे, मी तुमच्याकडे येते. आणि असंही नाही की माझ्याकडे 100, 50, अगदी 10 एवढी लोक हवी, जसं जे असेल ते. एकाचं जरी कॉलिंग असेल ना तर त्या एका करता पण मी जाते. कारण का ती त्यांची वेळ आहे, त्यांना निवडलं गेलेलं आहे, ते बाबाजींनी निवडले. त्यामुळे तिथे योगिनीचा अधिकार नाहीये
की योगिनी म्हणणार मी एका करता कशाला जाऊ, माझं जाण्यातच खर्च जास्त आहे. नाही, तर असं काहीच नसतं. तुम्ही एक कॉल केला, तुमची सीट रिझर्व केली जाते. फक्त परत आम्ही तुम्हाला कन्फर्मेशन कॉल परत करतो की नक्की आहे का, आणि जी फी ठरलेली आहे ती फी तुम्हाला फाउंडेशनच्या अकाउंटवर भरावी लागते. कारण ह्या 2 दिवसामध्ये तुमची सगळी जबाबदारी फाउंडेशन घेतं. म्हणजे खाणं, म्हणजे ब्रेकफास्ट, टी, कॉफी, लंच, प्लस संध्याकाळचं सगळं काही स्टडी मटेरियल, हे झालं भौतिकरित्या. कारण आता आपण आहोत तर ते आहोत प्रॅक्टिकल, पण वैयक्तिक स्वरूपामध्ये भौतिकरित्या लोक प्रश्न विचारतात आणि त्यांचा तो अधिकार आहे. पण एक योगिनी म्हणून, बाबाजींची योगिनी म्हणून मी सांगेन की जरी तुम्ही आलात, तुम्ही एवढंच केलं, तुम्हाला वाटतं की झालं 2 दिवसात संपलं, पण तसं नसतं. ते तो तुमचा प्रवास सुरू झालेला असतो. अच्छा, तुम्ही करा नका करू, तुम्ही माझ्याशी कनेक्टेड राहा नका राहू, तुमचे वाईब्स माझ्यापर्यंत पोचतातच. की आज तुम्ही केलंय, तुम्ही नाही केलंय, आज काय करताय तुम्ही माझी कितींदा आठवण काढलीये, मग भीती वाटते, मग कसा फोन करायचा, सगळे वाईब्स पोचतात माझ्यापर्यंत. आणि तो फोन कॉल तुम्हाला येतो की बाळा काय झालं, मग ते सांगितलं जातं की नाही मला कॉल करायचा होता पण मी विचार करत होते की करू की नको. तर तुमचा तो प्रवास सुरू झालेला असतो. माध्यम मी आहे, पण ती कनेक्टिव्हिटी बाबाजींबरोबर आहे. त्यामुळे तुमच्यावरती त्यांचं लक्ष पूर्ण असतं आणि सहज सोपं आहे. काय म्हणतात ते, हल्ली कंप्लेंट्स असतात की शिकून तर होतं पण नंतर ऍसेसिबिलिटीच नाहीये, की माझा श्वास चुकलाय, मी करते ते बरोबर आहे की नाही. किंवा आता मी एखादी क्रिया केली, ओके, ती क्रिया केल्यानंतर काही अनुभव येतात, प्रत्येक व्यक्तीला येतात. कारण श्वास बदलायला लागल्याबरोबर अनुभव किंवा अनुभूती हा प्रकार सुरू होतो. आणि तो प्रत्येकाचा आहे. इथे असं तुम्ही मला म्हणा त्याला प्रूफ दाखवायला, प्रूफ काही नसतं. कारण माझा स्वतःचा अनुभव आहे ना, तो मी कसं सांगू, म्हणजे सांगू शकते पण त्याला मी दाखवू काय, कसं दाखवू. अगदी बरोबर. मग त्या ज्या अनुभवांचा किंवा त्या अनुभूतींचा अर्थ काय आहे, मग हे तेव्हाच होणार जेव्हा तुमचा कॉल माझ्यापर्यंत येणार. मला समजत असतं की काय चाललंय ते, कारण बाबाजींच्या मार्फत ते समजत असतं की कोणाचा प्रवास कसा सुरू आहे. पण जोपर्यंत तुम्ही कॉल करत नाही ना तोपर्यंत मला सांगता पण येत नाही. अगदी बरोबर. त्यामुळे मी अवेलेबल, कशी अवेलेबल आहे, ऍज अ तुम्हाला मार्गदर्शक म्हणून. मी कधीच म्हणणार नाही की मी तुमची गुरु आहे, कारण गुरु खूप बरंच काही सुरू आहे. ज्यांनी स्वतःहून माझ्याकडचं शिष्यत्व पत्करलं त्यांनी स्वीकारलंय की, म्हणजे ते मला आऊ म्हणतात जे आहेत सगळे माझे शिष्य, तर त्यांनीच ते नाव दिलेलं आहे की त्यांनी ते स्वीकारलंय की आम्ही तुमचं शिष्यत्व पत्करतो, तुम्ही आमच्या आऊ आहात. कारण गुरु म्हटल्यावरती जबाबदारी खूप मोठी आहे. अगदी. आणि मी तुझे गुरु आहे असं म्हणून गुरु नाही होता येत. त्याकरता खरंच त्या व्यक्तीला आतून समर्पण भाव असणं, विश्वास असणं, श्रद्धा असणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि गुरु हा जो आहे ना, नित्य नियमाने तपासून घ्यावा, हे माझं सगळ्या साधकांना म्हणणं आहे. करेक्ट. जे पहिल्या दिवशी येतात, तुम्ही या नका येऊ, तुम्ही माझ्याशी फोनवर बोला, तुमचा प्रश्न आहे. जास्तीत जास्त जेवढी माहिती आहे तेवढी माहिती मी पण देते, ऋषिकेश पण देतो, कारण शुद्ध साधना मार्ग आहे. इथे मी तुम्हाला फसवलं म्हणजे मी माझ्या गुरु परंपरेला फसवलंय, आणि गुरु परंपरा मला माफ नाही करू शकत. बाबाजी मला माफ नाही करणार, कारण त्यांचं कार्य मी करते, माझं इथे काहीच नाहीये. इथे मी खोटेपणा राहतच नाही. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही 100% डॉक्टर योगिनी उज्ज्वलाला तपासून घ्या की खरंच तसं आहे ना. कारण गुरु ह्या संकल्पनेखाली खूप गोष्टी चुकीच्या घडतात. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, आपण नाहीच बोलू शकत. पण माझ्याकरता मी सांगेन की तपासून घ्या. मी अजिबात म्हणत नाही मी तुमची गुरु आहे, मी म्हणते मार्गदर्शक, टीचर, बस. बाकी तुमचं तुम्ही बघा, मी प्रश्न विचारा, मी उत्तर देईन. तुमचा भाव काय आहे, जर तो खरंच असेल तर तुम्ही कबूल करा. पण मी म्हणणार नाही की ये मी तुझी गुरु आहे, स्वघोषित नाही. कारण हा विषय आतून अंतरंगाचा विषय आहे. अगदी बरोबर. हो की नाही. जसं आपण म्हणतो प्रेम
करावं लागतं. असं खेचून नाही म्हणू शकत की नाही तू प्रेम कर, प्रेम कर, जबरदस्ती नाही ते. अगदी बरोबर, अगदी बरोबर. अशा प्रकारे आहे. या तुम्ही विचारा. फॉर्म नंतर 2 दिवस तुम्ही जेव्हा येतात फॉर्म भरून घेतले जातात आणि लक्ष मात्र असतं. मी तशी कडक टीचर आहे. अरे वा. करून घेते मी. सध्या याची कमी आहे खूप, कडक टीचर. कारण क्रियायोग जर मिळालाय तर तुम्हाला तो करायला हवा. म्हणजे मी जेव्हा दुसऱ्या दिवशी त्याची दीक्षा देते तर मी विचारते खरंच जर तुम्ही करणार असाल तर दीक्षा घ्या, नाहीतर आतापर्यंत जेवढं शिकले ते बस आहे, तुम्ही जाऊ शकता. ओके. कारण जर त्याचं महत्वच नसेल तुम्हाला तर मग तुम्ही आलातच का? करायचंच नव्हतं तर मग कशाला आला? कारण जे मिळालंय ना ते खूप भव्य दिव्य आहे. अगदी. आणि तो एक प्रवास सुरू झालेला आहे. आपल्याला वाटतं हा आता झालं, क्रियायोग झालं, तर नाही. एक प्रवास सुरू झाला. आतापर्यंत मी खूप चुका केल्या आहेत, बऱ्याच गोष्टी नको त्या केलेल्या आहेत. आता मला कळलं की अरे आता आयुष्य म्हणजे काय आहे, कुठून कुठे जायचं होतं आणि किती काय काय घडलंय. म्हणजे साधक पण बघते मी मी स्वतः पण अजूनही कधी कधी रडते की अरे काय ना, किती आपण चुका करत करत इथपर्यंत पोहोचलो. त्यामुळे जेव्हा ही टीनेजची मुलं आली आहेत ना आता 8वी 9वीतली, 3-4 जण आहेत, मी म्हणते तुम्ही ब्लेस्ड आहात की तुमची एवढ्या लवकर निवड झाली आणि खूप सुंदर क्रियायोग करतात ते. खूप सुंदर. कारण आता ते घडतायत ना, त्यामुळे त्यांना बरोबर माहितीये की काय हवंय, कसं हवंय, कसं पोचायचंय. करेक्ट. माझा तरी बराच वेळ गेला. त्यांना लवकर ही अनुभूती येते. पण म्हणजे मी हेच सांगेन की डिस्क्रिप्शनमध्ये नंबर्स दिलेले आहेत. ताईंचा नंबर आहे आणि बाकी सहकाऱ्यांचे नंबर आहेत. तर तुम्हाला जर एनरोल व्हायचं असेल की आता पुढे त्यांचं शिबिर कधी हे जाणून घ्यायचं असेल तर त्यावर कॉल करा किंवा मेसेज करा, व्हॉट्सॲप करा. सो तुम्हाला त्याचे डिटेल्स मिळून जातील. ताई, आपण एवढ्या छान गप्पा मारतो, एवढा आपला मस्त फ्लो चाललाय, तर मला थोडंसं परत बाबाजींकडे यावंसं वाटेल आणि तुम्हाला प्रश्न विचारावंसं वाटेल की अजूनही मग बाबाजी आणि तुमच्यामध्ये कॉन्व्हर्सेशन, संवाद होत असतो का? आणि त्याला एक जोडून दुसरा प्रश्न विचारायचा आहे की एक बाबाजींसोबत अजून एक नाव घेतलं जातं, ते म्हणजे लहारी महाशय. तर त्यांच्याविषयी आम्हाला थोडी माहिती द्या. नक्कीच. तर तर बाबाजी आणि मी बोलतो का किंवा संवाद आहे का? पूर्वी एवढा नाहीये. पूर्वी जसं ते जेव्हा मला शिकवत होते तेव्हा ते कंटिन्युअस होते, कारण तेव्हा त्यांना एक योगिनी तयार करायची होती. पण लक्ष मात्र आहे. जिथे त्यांना वाटते की चुकतंय किंवा हे बरोबर नाही चाललंय तर तिथे ते लगेच अलर्ट करतात की ऐसे नाही होगा योगिनी. असं आहे त्यांचं. पण कंट्रोल त्यांचा असतो. आता तुम्ही अनुभवला असेलच तो कंट्रोल. त्यामुळे प्रत्येक सेशन किंवा कुठल्याही शिबिराच्या बाबतीमधल्या काही गोष्टी असतील, जर मी एक व्यक्ती म्हणून ठरवलं की नाही हे शिबिर इतके वाजता इथे आणि असंच होणार, तर ते नाही, तसं नाही होत. त्यांनी जसं ठरवलंय तसंच ते शिबिर होतं आणि त्यांचं मार्गदर्शन असतं. ओके. आणि एक कशा कशा गोष्टी न्यायच्या आहेत, जर काही बदल हवे असतील तर तसं ते सांगतात. आता पूर्वीसारखे अगदीच जास्त सूक्ष्म देहामध्ये नाही आहेत भेटायला, फक्त संवाद कधी कधी करतात ते. किंवा कधी कधी मी एक हाक मारते त्यांना की नाही मला बोलायचंय, कारण मी पण एक व्यक्ती आहे. कितीही मी म्हणाले तरी पण मला पण आहेतच सगळे भावभावना. असं मी म्हणणार नाही की नाही मी एकदम पूर्ण संन्यासी आहे, तपस्वी आहे, मला काही होत नाही, असं नाही. पण कधी कधी मी हळवी होते किंवा मला वाटतं की नाही हवंय कोणीतरी, मग तेव्हा मी जेव्हा त्यांच्याशी बोलते तर तेव्हा असतात ते. आणि त्यांचं नेहमीप्रमाणेच असतं वाक्य, अब अभी इसी वक्त यही समय यही सांसें यही देखना योगिनी, जो सांसें गुजर गई है ना उसका ख्याल रखना है, आने वाली सांसें जो है ना उनके बारे में पूछना है. अच्छा. आत्ताचा क्षण जगतो, हा श्वास आहे ना, हा श्वास जे गेलंय ते गेलंय, तिथे नको आता तू विचार करू आणि पुढच्याचा पण नको विचार करू. आणि क्रियायोग तुम्हाला हे शिकवतो. आत्ताचा श्वास, हा श्वास माझा कसा आहे आणि त्या वेळेला माझ्या मनातला विचार काय. आणि महावतार बाबाजींबद्दल सांगायचं तर खरं आहे हे की ते भेटतात. असे खूप लोक आहेत की ज्यांना ते भेटले, देह स्वरूपाने भेटलेले आहेत. आणि जेव्हा ते भेटले तेव्हा त्यांचं वय 16 ते 22 एवढंच त्यांना दिसलेलं आहे. खूप मोठे आहे तसंही नाही किंवा खूप लहानही असे नाही, 16 ते 22 असा युवक जो आहे अशा स्वरूपात ते भेटतात.
आणि लहारी महाशय जे त्यांचे प्रथम शिष्य, तर हे त्यांचे एका जन्मातले पण शिष्य होते. आणि आत्ताच्या कलियुगीन माणसाकरता त्यांनी परत लहारी महाशय जे होते त्यांची बदली त्यांनी राणीखेतमध्ये करून घेतली. आणि तिकडे जेव्हा लहारी महाशय आले परत त्यांना ते सगळं दाखवलं. मग त्यांनी जे विस्मरण पडलं होतं तर परत लहारी महाशयांना त्यांचे जन्म दाखवून दिले. आणि मग त्यांना स्मरण झालं की हो, आपण आणि मावतार बाबाजी एकत्र आपण राहिलो होतो, साधना त्यांच्याकडून शिकली होती. आणि मग तेव्हा मग त्यांनी लहारी महाशयांना परत एकदा क्रियायोगाची पूर्ण दीक्षा दिली. ती दीक्षा दिल्यानंतर त्यांना सांगितलं की कलियुगीन माणसासाठी ही जी साधना आहे तुम्हाला द्यायची आहे. कारण का पूर्वी कसं होते, तपस्वी किंवा ऋषीमुनी हजारो वर्ष बसायचे तप करायला, किंवा जे काही जपजाप्य असेल, जी काही साधना असेल त्याला 1000, 1500, 2000 किती वर्ष लागतील, 5000 वर्ष लागतील. त्याच्यानंतर त्यांना त्याचं फलित मिळायचं. कलियुगीन माणसाकरता एवढा वेळच नाहीये. आणि आत्ताचे व्यवहार हे खूप वेगळे आहेत. त्याच्यामुळे आता भगवंत पण म्हणतात, अरे 4 वेळा माझं राम 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 म्हटलंस तरी पण तुझे कितीतरी पापकर्म धुतली जातील. असं आहे आता. म्हणून मग कलियुगीन माणसासाठी असा क्रियायोग की तो क्रियायोग केल्यानंतर जे 5000, 10,000 वर्ष तुम्ही तपस्या करून जे फलित मिळणार आहे ते ह्याने मिळतं तुम्हाला. आता जर क्रियायोगाचा फक्त एक सेट जर आपण बघितला किंवा तेवढाच, तर तो जो आहे ना 1 मिनिट 50 सेकंद एवढाच आहे. अच्छा. एवढा वेळ आपल्याकडे आहे की नाही? अगदी असलाच पाहिजे ना. नाहीये. ओके. इन्स्टासाठी वेळ आहे, फेसबुकसाठी वेळ आहे, गुगल करता वेळ आहे, सगळ्यात करता वेळ आहे, टिकटॉकसाठी वेळ आहे. ते 1 मिनिट म्हणजे चला 2 मिनिटं, पण 2 मिनिटाचा वेळ नाहीये. पण ही 2 मिनिटं मात्र जर खरंच तुम्ही केली तर कसं आयुष्य बदलू शकतं हे शिकवण्यासाठी, हे कलियुगीन माणसाला देण्यासाठी म्हणून लहारी महाशयांचा आणि त्यांचा परत त्यांनी ते त्यांना दिलेलं आहे. आणि मग ती परंपरा सुरू झालेली आहे. लहारी महाशय आहेत, त्याच्यानंतर त्यांचे शिष्य युक्तेश्वरगिरी महाराज, त्यांचे शिष्य योगानंद, आणि मग तिकडनं ते सुरू झालं. ऑटोबायोग्राफी जे योगींचं पुस्तक आहे त्या पुस्तकाने खूप प्रचार आणि प्रसार झाला. रजनीकांत यांचं नाव स्पेसिफिकली घेतलं जातं क्रियायोगामध्ये, कारण तेही खूप छान मोठे क्रियायोगी आहेत, श्री एम आहेत, हे आत्ता आहेत की जे खरंच शिकवतायत किंवा छान प्रकारे ते प्रचार प्रसार करतायत. असे ज्ञात अज्ञात बरेच क्रियायोगी आहेत. असं नाही की ठराविकच आहेत. काही काही क्रियायोगी पुढे येतही नाही की त्यांचं कार्य चालू आहे, कारण निवडणारे बाबाजी आहेत. ते ठरवतात, शिष्य पण तेच ठरवतात, कोणी शिकवायचं हे पण तेच ठरवतात. संपूर्ण कंट्रोल त्यांचा असतो. आपण असं नाही म्हणू शकत की नाही आता तू शिकवायचं नाही. जर त्यांनी निवड केली आहे ना, तुम्ही शिकवणार. पण व्यक्ती म्हणून जर विचार केला तर मग तिथे मात्र तुमचा अभ्यास पाहिजे. अगदी बरोबर. आणि जेव्हा ते ठरवतील तेव्हाच ते घडतं. त्यामुळे आपल्या हातात काहीच नाही. आणि महाअवतार बाबाजी याही युगामध्ये भेटतात, याही युगामध्ये लोकांना भेटलेले आहेत. मी जेव्हा त्यांना म्हणाले, एकदा मी त्यांच्याशी असं लाड भांडलेले आहे. वाराणसीला गेले होते मी, तेव्हा लहारी महाशयांच्या मठामध्ये गेले होते. तिथे महाअवतार बाबाजीची खूप छान अशी मूर्ती आहे. मी त्यांच्यासमोर बसले आणि त्यांना ध्यान अवस्थेमध्ये मी त्यांच्याशी संवाद सुरू केला. म्हटलं की आप तो मुझे हर रोज मिलते हो सूक्ष्म रूप से, पण मला आता तुम्हाला देह स्वरूपाने भेटायचंय. तर म्हणाले पहचान पाओगे? हाँ, लेकिन जिस रूप में अभी मुझे दिख रहे हो ना वही रूप में आना है, रूप बदल कर मत आना. म्हटलं कारण तुम्ही सगळ्यांना हुशार असतात, रूप बदलून येतात, तर मला रोज तुम्ही जसे फोटोमध्ये आहात ना त्याच रूपामध्ये यायचं आणि तसंच भेटायचं मला. तो अच्छा ठीक आहे योगिनी, देखते हैं क्या होता है. आणि मी जराशी आनंदित होते की ते म्हणालेत मला मी भेटणार आहे. पण परत त्यांनी मला सांगितलं की क्यों ढूंढते हो मुझे, आप और मैं एक ही है, मत ढूंढो. तरी पण माझा तो हट्ट होता. आणि मग मी आणि माझ्या काही साधिका आम्ही मग काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी देवळात गेलो. देवळात गेल्यानंतर काय झालं
की खूप मोठी रांग आहे. तर त्यांना, त्या साधिका होत्या, त्यांना असं वाटलं की अरे ताईंना किती त्रास होतोय, त्यांचा जीव खालीवर. मी म्हटलं शांतपणाने, चला होईल दर्शन, उगाच काळजी नका करू माझी. आणि ते सिक्युरिटी खूप आहे ना तिथे, तर त्या गार्डने मला असं बघितलं आणि बोलवलं, या इकडे या. तर म्हटलं मुझे बुलाया आपने, हा ह्या पर आ जाओ. मग ह्या तिघींना घेऊन गेले मी. म्हटलं चला तो बोलवतोय, दर्शन लेणे आहे ना. म्हटलं हा जाओ, कर लो दर्शन. तर मी म्हटलं एवढ्या गर्दीमध्ये त्यांनी तिकडनं बघितलं, बोलवतोय, तर मी परत विचारते, हा जाओ कर लो दर्शन, मत्था लगा लेना. आता खरं काशी विश्वेश्वराला नाही, स्पर्श नाहीये. अगदी बरोबर. तर मी अशी अचंबित झाले आणि हा मला सांगतोय की तू अगदी म्हणजे डोकं टेको वगैरे, पिंडीला स्पर्श कर. आणि खरंच जेव्हा मी गेले गाभाऱ्यामध्ये कोणी नाही. तिथे खरे असतात लोकही असतात किंवा त्यांचे गुरुजीही असतात तिथे, ते हात लावायला नाही देत ते, पण खरंच कोणी नव्हतं. आणि तो करलो आणि त्या काशी विश्वेश्वराला दोन्ही हातांनी स्पर्श केला, पूर्ण कपाळ टेकलं. ह्या तिघींनीही इतकं असं भरून आलं ना की किती कृपा असावी. खरंय, मी तर सहज बोलून गेले, पण ही कृपा आहे ना त्यांची. आणि तिकडनं मी बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर त्या तिघी जणी आहे ना ह्याची विभूती लावत होत्या. आता शंकर शंभूची विभूती आपण आडवी लावतो, तर त्यांना ते माहित नाही, तर त्या घेऊन असं उभी लावत होत्या. तर मी म्हटलं नाही, असं नाही लावत, हे असं लावायचं असतं. आता माझ्या मागे जर कोणी असेल तर तुमची नजर तिथे जाणार ना, आणि जर ते हसत असतील तर तुम्ही पण हसणार. तर तशाच त्या तिघी जणी माझ्या मागे जे उभे आहेत ना त्यांच्याकडे पाहत होते, आणि त्या तिघी जणी त्यांच्याकडे पाहून हसतायत, आणि तेही हसतायत. आणि तिला विचारलं की काय, कोणाकडे? म्हणे तुमच्या मागे जे उभे आहेत ना त्यांच्याकडे पाहून आम्ही हसतोय, ते हसतायत बघा. आता एवढं बोलल्यावरती नॉर्मल माणूस काय करणार की असं वळून बघेल ना की कोण आहे मागे. मी नाही पाहिलं. मी म्हटलं ठीक आहे चला, मी अजिबात वळून नाही पाहिलं. आणि जसं आम्ही परत रूमवरती आलो आणि बसलो, आणि बसल्यानंतर त्यांचा तो मायेचा पडदा जो आहे तो दूर झाला. आणि म्हणे अरे ते बाबाजी होते, तुम्हाला ते बरोबर सांगतात ते, आणि तुम्ही सेम दिसता. बापरे. म्हटलं काय? म्हणे हो. म्हणे खरंच ते तुम्हाला जे म्हणतात ना की योगीने मुझे मत ढूंढना, आप और मैं एक ही हूं, तर तुम्ही दोघं खरंच सेम दिसता. तुम्ही नका त्यांना शोधू, आम्ही बघितलंय, काही फरक नाही तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये. तर हे असे त्यांचे अनुभव आहेत. म्हणजे मला, म्हणून मी त्यांना म्हणते तुम्ही मला नाही भेटत, मला सुषमा नाही भेटणार, पण बाकीच्यांना दाखवून देतात की बघ योगिनी आणि मी एक आहे, मी योगीच शोधते मला. तर असं त्यांचे अनुभव आहेत. आणि आहेत ते सुषमादेहाने 2500 वर्ष झालेली त्यांची. आणि पेरंगपट्टी जे त्यांचं जन्मस्थान आहे तामिळनाडूमध्ये, तिथेही त्यांचं ते स्थान आहे. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता की इथे त्यांचा जन्म झाला होता वगैरे. आणि आता मी जाणार आहोत त्यांना भेटायला हिमालयात. तुम्ही आता एक उल्लेख केला श्री एम यांच्याविषयी, तर एक मध्ये त्यांनी एका पॉडकास्टवर ते आले होते आणि त्यांनी एक रुद्राक्ष असं एकदम काढून दाखवलं होतं आउट ऑफ नोवेअर. ते असं खरंच पॉसिबल असतं, असं काढू शकतं? श्री एम बद्दल मी काय बोलू नाही शकत, पण म्हणजे असं क्रियायोग मध्ये करू शकतं कोणी? नाही, माझी तरी एवढी साधना मी तरी नाही. माझ्या बाबतीत म्हणायचं तर असं नाही. पण जसं आता तुम्हाला जो अनुभव आला, तर आतापर्यंत जी माझी शिबिरं झालेली आहेत त्या शिबिरांमध्ये मला नाही माहिती, मी शिकवत असते, पण साधक तिकडनं म्हणतात त्यांना वेगवेगळे सुगंध येतात. जसा मोगऱ्याचा येतो, गंधाचा येतो, केशराचा येतो, चाफ्याचा येतो, नंतर केवड्याचा येतो, गुलाबाचा येतो, असे खूप सुगंध येत असतात. आणि ते सांगतात, आणि त्यांनाही माहिती आहे चंदनाचा येतोय. हो ना. तर काही लावलेलं नसतं, उदबत्तीही लावलेली नसते, आणि हे असे सुगंध दरवळतात. खरंय. त्यामुळे अगोदर मला पण नवल वाटायचं, पण मग ती त्यांचीच कृपा आहे, आशीर्वाद आहे. काही साधक म्हणतात की म्हणजे तू शिकवत असते तर
आम्हाला दिसतात बाबाजी, म्हणजे देह तुझा आहे पण ऍक्च्युली बाबाजी किंवा तुझ्या शेजारी बाबाजी बसलेले किंवा काही जणांनी असं सांगितलं की तुमच्या मागे उभे आहेत. बापरे, असं त्यांनी सांगितलं. मला नाहीच भेटत. मी म्हणतो या समोर मला नाही, पण हे साधकांचे अनुभव आहे. त्यामुळे रुद्राक्षाच्या बाबतीत त्यांच्याबद्दल मी नाही बोलू शकत. माझ्या शिबिरामध्ये जे घडतं ते असं घडतं, कारण जी गुरु परंपरा आहे त्या गुरु परंपरेमध्ये जे काही कोणी आहेत तर ते सगळे ती गुरु परंपरा हजर राहते. आणि मग जसं माऊली म्हटलं की मोगरा, विठुराया म्हटलं की तुळस, आणि हे सगळे गंध सुगंध दरवळत असतात. खरंय खरंय. त्यामुळे ते हजर आहेत. बाकी क्रियायोग म्हटल्यावरती अजिबात असं नाहीये की काहीतरी घडेल, जादू टोणा होईल आणि कुठून तरी मी काहीतरी दिलं हे घे, असं नाहीये. हे स्पेसिफिक सायन्स आहे श्वासांचं. श्वास करा व्यवस्थित आणि मस्त आयुष्य जगा. जर मलाही 2,500 वर्ष जगायचं असेल तर माझा श्वास मला व्यवस्थित करायचा आहे. बर, पण असं जगू शकतो? हो, ते शिकवते मी कशा प्रकारे जगू शकतो. श्वासाची बँक शिकवते मी. त्यासाठी तुम्हाला शिबिरात त्यासाठी शिबिरात यावं लागेल, कारण ते खूप शिकताना इंटरेस्टिंग आहे. आणि मी ते ह्याच्यावरती बोर्डवरती वगैरे एक्सप्लेन करते की कशा प्रकारे श्वासांची बँक आहे आणि मग कसं आपण एवढं छान आयुष्य जगू शकतो. बरोबर. नाहीतर हल्ली 50-60 वर्ष जगणारे खूप जगला असं म्हणतात लोक, पण नाही, आपणही जगू शकतो. बर, ऋषी मुनी जगले, मग आपण का नाही जगणार? खरं. आता पुढे जाताना आता क्रियायोगवरून मला कुंडलिनीकडे यावं असं वाटेल आणि विचारायचं आहे तुम्हाला की नक्की काय कुंडलिनी म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला फक्त माहिती की एक एनर्जी आहे जी आपल्या पाठीच्या कणातून वरती खाली करते, पण तरी पण एकदा सिम्प्लिफाईड टर्ममध्ये तुम्ही आम्हाला सांगा. छान प्रश्न आहे, कारण ह्याच्यावरती युट्यूबवरती खूप भडीमार आहे. अतिशय. मी खरं बघत नाही जास्त, पण कधीतरीच गेलं तरी फक्त असं वरवर बघते. आणि चक्र या दोघांवरती अतिशय खूप खजिना आहे. खजिना आहे. आणि हे जो तो आपापल्या परीने आपल्या अनुभवांती सांगत असतो. पण मला जे आलेले अनुभव किंवा आतापर्यंत इतके वर्ष मी जे शिकवलं आहे किंवा बाबाजींकडनं जे मी शिकले आहे त्यावरून सांगते की कुंडलिनी खरंच आहे. त्याच्यामध्ये काहीच दुमत नाही की कुंडलिनी नाहीये, असं नाहीये. ती दिसत नाही. तुम्ही स्कॅन करा, MRI काढा किंवा असं काही केलं, ती दिसत नाही. पण तो अनुभवाचा विषय, ती अनुभूती आहे की ती खरंच आहे का. जसा मगाशी मी ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख केला. ज्ञानेश्वरीच्या अध्याय 6 ह्याच्यामध्ये माऊलींनी संपूर्ण क्रियायोग शिकवलेला आहे. जो खरा क्रियायोग, जो ओरिजिनल आहे, जो भगवंत म्हणजे कोण, स्वतः श्रीकृष्णाने जो क्रियायोग दिलेला आहे, शिकवलेला आहे, तो ओरिजिनल क्रियायोग तुम्हाला तिकडे दिसेल. अर्जुनाला त्यांनी तो संपूर्ण शिकवलाय आणि त्याचं सुंदर विवरण माऊलींनी केलेलं आहे. म्हणजे जर तो क्रियायोग करत असताना कशी बैठक असावी, आसन कसं असावं, तिथपासून ती कुंडलिनी कशी आहे आणि ती कशा प्रकारे काम करते, कशा प्रकारे तिचं दर्शन घडतं आणि ती संपूर्ण आहे. माऊलींनी देखील तिला सर्पिण किंवा नागिण ह्या नावाने संबोधलं आहे. कारण ज्याप्रमाणे नाग किंवा साप जे आहेत हे जसे वळवळत असतात किंवा ते एकाच लईमध्ये जातात, ते असे नाही जात. आपण बघतो हे असेच जातात. आणि त्यांना आपल्याला जर हलवायचं असेल तर आपण असं उचलत नाही, आपण डिवचतो मराठी भाषेमध्ये. आणि तेव्हा तो नाग असा फणा काढतो, हो की नाही. आणि मग तो पुढे पुढे सरकतो, मग आपण शेपटी पकडून त्याला घेऊन जातो पकडताना. तशीच आहे. मग ती नक्की कुठे आहे कळलं. मग आता ती नक्की कुठे आहे. नक्की जी मूलाधार चक्र आपल्याकडे म्हटलं जातं, आपल्याकडे 7 चक्र आहेत. मूलाधार चक्र आहे, स्वाधिष्ठान चक्र आहे, मणिपूर चक्र आहे, अनाहत चक्र आहे, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सगळ्यात वरचं हे सहस्रार चक्र. मग ही चक्र खरंच आहेत का, हा पण परत प्रश्न आहे. तर चक्रही आहेत.
जे आपल्या पाठीमागे पाठीतल्या जो मेरुदंड आहे तिकडनं जे ज्ञानतंतू आलेले आहेत आणि त्याचे काही गोळे आहेत, तर हे गोळे मेरुदंडावर आतल्या बाजूने ठराविक अंतरावर स्थित आहेत. बर. आणि ते जे गोळे आहेत, ते जे ज्ञानतंतू आहेत, जे आपल्याला सारखं प्रत्येक गोष्टीचं ज्ञान देत असतात की हे बघ असं चाललंय, हे तसं चाललंय, हे कर ते कर, कारण ते सेन्सेशन आपल्याला पाठवतायत ना. आणि मग आपली बुद्धी काम करून आपण तसं वागतोय. तर हे जे गोळे आहेत ना, हे गोळे म्हणजेच आपली ही चक्र आहेत, प्लेक्सिस जे आपण त्यांना म्हणतो. आणि जे मूलाधार चक्र म्हणजे जे शेवटचं आपलं टेलबोन जे आहे, मेरुदंडाचा शेवटचा भाग, आणि त्याच्यानंतर एक बघा खाली अशी मौसर पोकळी आहे, त्या पोकळीमध्ये पूर्णपणे तो गोळा आहे, त्याच्या आतमध्ये ते मूलाधार चक्र आहे. बर. आणि त्या मूलाधार चक्रामध्ये देखील त्याच्या आतल्या बाजूला जे आहे ती आहे ती कुंडलिनी. त्याच ठिकाणी इडा, पिंगळा आणि सुषुम्ना ह्या 3 नाड्या आहेत. सुषुम्ना नाडी जी आहे, सुषुम्ना नाडी म्हणजे कसं, इडा म्हणजे चंद्रनाडी म्हणजे डावी नाकपुडी, पिंगळा म्हणजे उजवी नाकपुडी, सूर्य नाडी. ह्या 2 नाड्यांच्या मध्ये जी सूक्ष्म नाडी जी आहे, जिकडनं प्राणशक्तीचं वहन होतं, ती जी नाडी आहे त्याच्यातून जेव्हा ती प्राणशक्ती जात असते तेव्हा आपल्याला जाणवतं की काहीतरी सरकलंय. अगदी बरोबर, अगदी थंडगार लागतो, तेव्हा तो मेरुदंड ना थंडगार लागतो. ओके. किंवा असं जाणवतं की नाही ते कमरेपर्यंत येऊन थांबलंय काहीतरी थंड. किंवा काही काही जण म्हणतात की अरे पटकन थंड काहीतरी वर गेलं आणि खाली आलं. हा जो अनुभव आहे ना, हा जो अनुभव आहे तो हा कुंडलिनीचा अनुभव. बर. मग ती काम कशी करते, कधी करते? कुंडलिनीचं काम हे क्रियायोगाने किंवा तुम्ही कुंडलिनी क्रिया म्हणून अजून पुढचा विषय जेव्हा शिकता त्यावेळेला तो डीपली अभ्यास सुरू होतो. पण त्याचा बेस जो आहे हा क्रियायोगामध्ये. क्रियायोगामध्ये आधी श्वास शिकवला जातो, नाड्या शिकवल्या जातात, त्याच्यानंतर त्यांचं मेंदूशी कनेक्शन काय हे शिकवलं जातं, आणि मग चक्र साधना स्पेसिफिकली शिकवली जाते. आता चक्र साधना का शिकायची? आता आपण बघतो 3 दिन में चक्र ऍक्टिव्हेट करके देंगे, फ्लेक्स लावलेले असतात. शक्य नाहीये ते. कसं 3 दिवसामध्ये होणार? चक्र 3 दिवसात कशी होणार? बरोबर. कारण चक्र जी आहेत, चक्र म्हणजे काय आहेत, त्या प्रत्येक चक्रामध्ये आपले षड्रिपू आहेत. बर. आपलं प्रत्येक चक्र जे आहे हे प्रत्येक आपल्या ऑर्गनशी कनेक्टेड आहे. ओके. आपण जर सायन्सच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला, ठीक आहे, तर मूलाधार चक्र म्हणा किंवा आपलं स्वाधिष्ठान चक्र म्हणा, ही चक्र जी आहेत खालच्या ऑर्गनशी कनेक्टेड आहेत. ओके. किंवा मणिपूर, आध्यात्मिक दृष्टीने ही झाली सगळी भौतिकातली चक्र. का? तर इथे आपलं ऑर्गन्स कुठले कुठले येतात, मोठं आतडं, छोटं आतडं, नंतर आपलं युटरस येतं, किडनी येते, त्याचबरोबर लिव्हर येते, आणि मलमूत्र विसर्जन. माणसाचे विकार आणि वासना ह्या 3 चक्रामध्ये अडकलेले आहेत. अच्छा. इथे अहंकार अडकलेला आहे. बापरे. मूलाधार म्हणजे मी आहे ना, स्वतः आहे, माझं स्वतःचं मूळ आहे, माझा स्वतःचा अहंकार आहे. पण हा अहंकार जर मी पॉझिटिव्हली घेतला, मला काहीतरी आयुष्यात करायचंय, मला पुढे जायचंय, तो स्व मी ओळखला तर तो पॉझिटिव्ह होतो. पण कोणी निगेटिव्ह घेतला तर मग तो अहंकार उलटा सुरू होतो. मग ही ती 3 चक्र जी आहेत, जोपर्यंत ही 3 चक्र तुमची साफ होत नाहीत. आता साफ म्हणजे काय? आता समजा आपल्याला चक्र साधना करायची आहे, बरोबर आहे, एक एक चक्र आपल्याला साफ करावं लागतं. म्हणजे ड्रेनेजचं उदाहरण घेऊया. जर त्या पाईपलाईन मध्ये कचरा अडकलेला असेल आणि तुम्ही वरनं पाणी टाकलं तर ते जाईल का? नाही, ते तुंबून राहणार. बरोबर. मग ही जी 3 चक्र, मूलाधार, स्वाधिष्ठान किंवा मणिपूर, ही जर भौतिकातली चक्र आहेत जिथे षड्रिपू भरलेले आहेत, आणि तिथे जर तुम्ही ते साफच नाही केलं, त्याच्यावरती कामच नाही केलं, तर तुमची कुंडलिनी जागृत होईल का? इव्हन ते चक्रच जागृत नाही होणार. कारण आधी त्याला क्लिन्झिंग करावं लागतं,
त्याचे विशिष्ट मंत्र आहेत, त्याच्या विशिष्ट मुद्रा आहेत, त्याचे विशिष्ट प्रकारे साधना आहे. आणि एकेका चक्राची साधना जर करायची म्हटली, कमीत कमी दिवस म्हटले आपण 21 आणि जास्तीत जास्त 45 असे आपण धरले, पण तेव्हाही होईलच असं नाही. करेक्ट. समजा मी म्हटले 45 दिवस झाले, माझं मूलाधार चक्र साफ झालं, आता मी स्वादिष्टांकडे जाते आणि ते स्वादिष्टानाचं करायला घेतल्यावर मूलाधार आता कुठला अहंकार वरती येतो आणि म्हणतो अरे परत करा, बॅक टू नॉर्मल. कारण तिथे साफसफाई झालेलीच नाहीये. ओके. इतक्या मायन्यूट लेवलवरती आपल्याला त्या चक्रांवरती काम करावं लागतं. ओके. कारण आपले सगळे मोह, मद, मत्सर, अहंकार हे सगळे षड्रिपू ह्या 3 चक्रांमध्ये. आणि मग कसं 3 दिवसामध्ये ह्या 3 चक्रांवरती काम होणार, म्हणजे 7 चक्रांवरती काम होणार. करेक्ट. बरोबर. त्यामुळे ही चक्र साधना महत्वाची ठरते. आणि मूलाधाराच्याच या ठिकाणी कुंडलिनी आहे. मग मला जर कुंडलिनीला जागृत करायचं आहे, त्या प्राणशक्तीला मला वरपर्यंत न्यायचं असेल, तर मला आधी मूलाधारावरती काम करायचं आहे. ते काम करून तिकडचा तो अहंकार, तिकडच्या ज्या वासना आहेत, कारण मूलाधार हे प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनशी आणि सेक्स ऑर्गनशी कनेक्टेड आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही मूलाधाराची साधना करता, त्या प्राणशक्तीला, त्या कुंडलीला जाग करतात, त्यावेळेला तुमचे हे पण भाव वरती येतात. अच्छा. असं नाही की खूप सोपं आहे. आणि त्यावेळेला तो भाव कंट्रोल करणं म्हणजे त्याचं दमन नाही. दमन केलं की विकार जास्त वाढतो. ओके. आपलं मन तिथे जास्त पळतं. पण त्याला शांत करणं, योग्य रीतीने शांत करणं आणि तो कुंडलिनीचा प्रवास सुरू करणं हे महत्वाचं ठरतं. बर. आणि मग एक चक्रांमधनं एक चक्र आपलं आपण साफ करतो, त्याला क्लिन्झिंग करून, बॅलन्सिंग करून ऍक्टिव्हेट करतो. आणि त्याच्यानंतर मग तो कुंडलिनीचा प्रवास सुरू होतो. मग तो कधी होतो हा तुमचा पुढचा प्रश्न येईल. करेक्ट. आणि तो नक्की कोणाची कुंडलिनी जागी झाली तुम्ही सांगाल का? कसं कळेल? बरोबर आहे. कुंडलिनीचा प्रवास कधी, केव्हा, कुठल्या क्षणी सुरू होईल ना, हे कोणीच नाही सांगू शकत. किंवा कोणी असं नाही सांगू शकत की अरे हा तुझा अनाथ आता ओपन आहे. कारण माझा कुठला विकार कधी वरती येईल मला नाही माहितीये ना. मी खूप प्रेमळ आहे, मायाळू आहे, सगळं आहे, आणि कोणीतरी मला उगीच डिवचलं किंवा माझ्या स्वलाच डिवचलं आणि मी म्हणते नाही माझा आता स्व चांगला आहे, एकदम मी छान आहे, पॉझिटिव्ह आहे, पण कोणतरी अगदी इन्सल्ट, अगदी परम टोकाचा इन्सल्ट केल्यावरती आणि तो स्व उलटा झाला, तो अहंकारच प्रगट होणार ना. आणि मग तेव्हा काय होणार, अनाहतापर्यंत आलेली माझी साधना परत खाली आली ना. मग असं आपण किती येरझाऱ्या घालतो काही सांगू नाही शकत. बरोबर. कारण हे तोडणं खूप कठीण आहे. कारण आपण संसारात आहोत. असं आपण नाही म्हणू शकत की नाही माझं तर सुटलंय, मी आता क्रियायोगी आहे, आता मी काय करणार नाही, आता मी फक्त बाबाजींचं नाव घेणार, राम 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 राम. नाही, असं नाहीये. कारण हे प्रश्न लोकांचे आहेत. लोक म्हणतात आपण संन्यासी होतो का, आपल्याला संसार सोडावा लागतो का, तर असं काही नाहीये. संसारात राहून क्रियायोग करत करत तुम्हाला चक्र साधना करायची आहे आणि ती पण श्वासांद्वारे. आणि एक चक्र आपोआप तुमचं ते क्लिन्झिंग, रोजच्या प्रॅक्टिसने क्लिन्झिंग होत जातं. क्लिन्झिंग होताना त्या प्रोसेसमध्ये ते आपण जातो आणि हळूहळू एक चक्र क्लीन होऊन ऍक्टिव्हेट होतो. कुंडलिनी कधीही केव्हाही जागी होऊ शकते, त्याला सांगू नाही शकत. की आत्ता होईल का, 6 महिन्यांनी होईल का, मी निरंतर साधना करते. कारण कुंडलिनी बरोबर तुमचं पूर्वसंचित पण आहे, जे तुम्ही घेऊन आले. देह देहाचे भोग भोगायला आलेला आहे. बरोबर. पण आत्म्याचा प्रवास निरंतर आहे. आत्म्याला माहितीये की तो कसा आलाय, कुठून आलाय, किती साधना केली आहे. करेक्ट. त्यामुळे कुंडलिनी कधी केव्हा कोणाची जागी होईल हे नाही सांगू शकत. काही जण जर खरंच असतील, तसं त्यांचं पूर्वसंचित खूप छान असेल तर लवकरही होते. काही जणांना बराच वेळ लागतो. आता कुंडलिनी कोणाची जागी आहे किंवा नाही हे समजतं का, तर हो समजतं. त्याकरता मात्र ती व्यक्ती तेवढी साधनेमध्ये अप्पर लेवलला पाहिजे. तिला समजतं की ही व्यक्ती कुठला प्रवास करून आलेली आहे, मागच्या जन्मातली कुठली साधना आहे हे समजतं. आणि त्यांची कुंडलिनी आता जागी आहे किंवा नाहीये, का थांबली आहे, किंवा प्रवास पूर्ण झालाय
हे त्या व्यक्तीला समजतं. पण ती व्यक्ती तेवढी ज्ञानी असणं गरजेचं आहे. पण मग ज्याला काय म्हणतात कुंडलिनी जागृत झाल्यानंतर काय होतं, त्याचे काय फायदे असतात का, त्यांनी परिणाम काय होतो एखाद्या? कुंडलिनी जागरण वेगळं आणि भेदन वेगळं. बर. आपण काय शिकवतो, आपण जागरण शिकवतो. श्वासांच्या मार्फत तिला एकेका चक्रांमधनं सहस्रारापर्यंत घेऊन येतो आणि तिकडनं परत तिला खाली आणून बसवतो. हे आपण रोजच्या रोज करू शकतो, त्याच्याकरता काही नाही. हे करता करता ती कधी होईल हे माहित नाही. भेदन म्हटल्यावरती तिला आपण सहस्रातनं बाहेर काढतो. बर. पूर्ण भेदन होतं आणि ब्रह्मांडाशी कनेक्टेड, युनिव्हर्सशी कनेक्टेड. आणि हे आत्ताच्या काळामध्ये शक्य नाही, कारण आपण इथे जगू नाही शकत. मग कारण इथे विषय वासना वेगळ्या आहेत, विकार अतिशय आहेत. आणि ज्याची खरंच कुंडलिनी जेव्हा जागी होते ना बाळा, ती व्यक्ती झेंडा नाही फडकवत झालीये म्हणून. ती व्यक्ती आतमध्ये वळते. तिच्या राहण्यामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, खाण्यामध्ये, विचारांमध्ये एवढा फरक पडतो. कारण त्या व्यक्तीला कळतं आता आजूबाजूचं सगळं मिथ्या आहे, हे माझ्याकरता गरजेचंच नाहीये. हा देह पण त्यांना नकोसा वाटतो, कारण ते आत्मस्वरूप कळलंय ना. करेक्ट. देह त्यांच्याकरता काय झालं, कपडे झाले एका प्रकारे. कशा करता ते कपडे पाहिजेत असा विषय होऊन जातो. आणि मग अशा लेवलवरची व्यक्ती इथे राहतच नाही, ते हिमालयातच जातात. कारण इकडचं पचूच शकत नाही ना. आणि हे काय बोलतात ते आपल्याला पचू शकत नाही, आपण त्याला म्हणणार वेळ झाले. करेक्ट. असं कोणालाच नाही ते सहन होऊ शकत. त्यामुळे कुंडलिनी ज्यांची जागृत आहे ते शांत असतात, ते नाही मिसळत कोणामध्ये. त्या व्यक्ती आणि समजतात की ही वेगळी व्यक्ती आहे. म्हणजे अगदी आपण जाऊन आहे तुझी कुंडलिनी जागली काय असं नाही विचारू शकत, पण आपल्याला ते कळतं की नाही ही जरा ना वेगळी व्यक्ती वेगळी आहे आणि जी आध्यात्मिक आहे, जी नसते कशामध्ये. तर हे फरक पडतात की ते नाही मिसळत. अच्छा, बर. एक आहे ना, आम्ही म्हणजे काय म्हणतात, ही जनरेशन जी आहे हे बरेच काही क्लिष्ट शब्द असतात, तर हे ऐकतो. तर ह्याचं आम्हाला थोडं सिम्प्लिफाईड व्हर्जन सांगा, की आम्ही एक ऐकलं की कोहम ते सोहम पर्यंतचा प्रवास किंवा अशा प्रकारचं एक वाक्य असतं, त्याचा नक्की अर्थ काय? कोहम म्हणजे कोण आहेस तू. अच्छा. सोहम म्हणजे मीच तू. अच्छा. आता हा सोहम कसा घ्यायचा, हा दोन प्रकारे घेऊ शकतो. हा जो मी आहे ना भगवंता तुझ्यामुळे, इथे फक्त समर्पण आहे, कारण तू आणि मी एक आहे. तू का राम, मी पण राम, आणि तोच मी तुकाराम. बर. पण जर तो सोहम मी उलटा घेतला, सोहम मीच आहे तो, तू काय, तू कोणीच नाही, हा भाव आहे. आपण कसं घेतो, कोहम ते सोहम, सगुणातून निर्गुण. निर्गुण आहे भगवंत, निर्गुण आहे. विठुरायाला बघा ना, कसा तो शांत आहे, स्थितप्रज्ञ आहे, त्याला काही फरक पडत नाही. तुम्ही या, नमस्कार करा, नका करू, मी माझ्या कटीवरती हात ठेवलेत आणि मी शांत आहे. पण त्याचं लक्ष नाहीये का? लक्ष आहे. त्याला बरोबर माहितीये कोणाचं काय सुरू आहे. हा निर्गुणाचा प्रवास अपेक्षित आहे. अच्छा. हल्ली होतं काय की इथे कोणाला असं पर्टिक्युलरली नाही बोलायचंय, पण प्रत्येकाला ना खूप घाई आहे आणि प्रत्येकाला वाटतं की नाही पटपट पटपट मिळावं, यश पण लवकर मिळावं, कीर्ती लवकर मिळावी, पैसा लवकर मिळावा. बरोबर. गरज आहे, मान्य आहे, कलियुग आहे, हवं आहे. पण त्याकरता तुमचा बेस महत्वाचा आहे. तुम्ही कशा प्रकारे ते कमवताय, कशा प्रकारे त्याकरता अप्रोच करताय. कारण यंग जनरेशनला मी हेच सांगेन, अबंडन्स तुमच्या ह्याच्यामध्ये जे हल्ली सगळं अफर्मेशन, अबंडन्स पाहिजे सगळे म्हणतात, जरूर हवा. आध्यात्मिक दृष्ट्या काय आम्ही म्हणतो, समृद्धी हवी. अबंडन्स पेक्षा समृद्धी मोठा शब्द वाटतो. मग समृद्धी कसली, सगळ्याच गोष्टीमध्ये, ज्ञानामध्ये पण हवी, पैशामध्ये पण हवी, धनामध्ये पण हवी, घरामध्ये हवी. समृद्धी आहे. समृद्धी असलेली व्यक्तीच फक्त हत्ती पाळू शकते ना. आपण हत्ती पाळतो का? नाही. हत्ती पाळणं म्हणजे समृद्धीचं निशाण आहे. खरं.
मग समृद्धी हवी असेल तर त्याकरता तुमचा आधी बेस छान पाहिजे, की मी काय करतोय, मी कसं करतोय. मी त्या तुम्हाला भगवंत देतात हो, खरंच देतात. तुम्ही मागून तर पहा, कसं मागायचं हेच आपल्याला माहित नाही. म्हणजे मी हे उदाहरण देते, मी म्हणते नाही माझ्याकडे I10 आहे, मला I10 हवी. तर भगवंत म्हणतो अगं मी तुझ्यासाठी मर्सिडीज ठेवली आहे ना, तू I10 मागते. खरं. कारण आपल्याला समजत नाही आपल्याला काय मागायचंय, आपल्याला काय हवंय. आपला प्रवास आपण ठरवू शकतो. तो जो सोहम आहे ना त्याला तुम्ही ओळखा व्यवस्थित. मीच आहे तो, म्हणजे तूच आहे. कारण आपण त्यांचेच अंश आहोत. बरोबर. त्या महाविष्णूला क्षीरसागरामध्ये पडल्या लहर आली की बघू दे माझंच मला रूप, माझं काय चाललंय. हा त्यांचा एवढासा विचार आला. त्या क्षीरसागरामध्ये पहुडल्या आणि त्यांनी ती माया निर्माण केली. त्या मायेने मग ब्रह्म निर्माण केले. मग ते ब्रह्म विचारतात मी कोण आहे, कुठून आलोय. त्यांना ते 2 शब्द ऐकू आले, त आणि प. आणि मग ते ऐकल्यानंतर त्यांना कळलं हा तप, आपल्याला तप करायचे. मग तप केल्यानंतर त्यांना ते ज्ञान झालं. म्हणजे आपण अंश त्यांचेच आहोत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तू का राम, मी पण राम. तू एकटाच आहे, मी पण तोच आहे. तूच आहे तोच मी आहे. म्हणून तुकाराम नाही, तू का राम, मी पण राम. वा. खूप सुंदर तुम्ही समजावून सांगितलं आणि प्रेक्षकांना खूप आवडला असणार आहे, स्पेशली हा भाग. पुढे जाताना मला एक काय म्हणतात पॉडकास्ट इंडस्ट्री जी आहे ना ह्याच्यातला एक ज्वलंत प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. एक म्हणजे ब्लॅक मॅजिक एक्झिस्ट करतं का, आणि दुसरं म्हणजे ह्याचे काही तुमचे अनुभव काही आहेत का हे आम्हाला शेअर करा. जर मला चांगल्याचा अनुभव हवा असेल किंवा एखादी गोष्ट चांगली आहे हे समजण्याकरता तिथे कधी कधी वाईट गोष्ट घडलेली असते, किंवा आपल्याला कधी कधी असे अनुभव येतात की खूप वाईट आहेत आणि कळतं अरे ही वाईट गोष्ट होणे त्याच्यातून काहीतरी चांगलं निर्माण झालंय. आपण म्हणतो ना जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. त्यामुळे त्या गोष्टीकडे आपण पॉझिटिव्ह बघतो. ब्लॅक मॅजिक हा प्रकार आहे, मी स्वतःही अनुभवला आहे. असं मी म्हणणार नाही की मी नाही अनुभवला. मी स्वतः पर्सनली अनुभवलेला आहे. जेव्हा मी बिझनेस इंडस्ट्रीमध्ये होते आणि तेव्हा तर बिझनेस इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिशन खूप असते. आणि मी ज्या इंडस्ट्रीत होते तिथे तर खूपच कॉम्पिटिशन. मी फिटनेस इंडस्ट्रीमध्ये होते. तर एखादी स्त्री ह्या इंडस्ट्रीमध्ये येते आणि कब्जा करते म्हटल्यावरती खूप हे होतं, प्रॉब्लेम येतात आजकाल लोकांना. खरं. आणि त्यावेळेला ते माझ्यावरती झालेले आहेत प्रयोग. आणि तेव्हा खरंच मी माझ्या मुलाला मारायला गेले होते आणि खूप भयंकर गोष्टी घडल्या होत्या तेव्हा. बापरे. आणि माझ्याकडे तेव्हा छोटा डॉगी पण होता, त्याला पण मारायला गेले होते. आणि जवळजवळ 3-4 दिवस मी त्या ह्याच्यामध्ये होते. आणि आपल्याला बुद्धिवादी लोकांना हे पटत नाही, कारण आपण या मार्गाकडेच जात नाही, आपल्याला माहीतच नसतं. पण असे अनुभव आल्यानंतर कळतं की अरे हे आहे. आणि चांगल्या चुंगल्या घरांमधनं हे होतं. असं पण नाही की अशिक्षित आहेत किंवा आदिवासी आहेत किंवा असे काही आहेत, आपल्यासारखी माणसं आहेत, पण ह्या गोष्टी घडतात. तर हे तर मी बघितलं, स्वतः अनुभवलं. दुसरी गोष्ट म्हणजे मध्यंतरी मी गेले होते फिरायला माझ्याबरोबर, जी माझी असिस्टंट आहे तिच्याबरोबर. आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे जे अगोदरचे माझे जे काम करणारे होते, पेज सांभाळणारे किंवा सोशल मीडिया हँडल करणारे, ते म्हणाले काही व्हिडिओज पाहिजेत, सगळे घरातले व्हिडिओ, जरा बाहेर जाऊन व्हिडिओ काढा. तर तिला म्हटलं चल जाऊया आपण. आम्ही तयार वगैरे झालो, गेलो तिथे. आणि तिथे गेल्यानंतर प्रिव्हसी अशी आम्हाला मिळाली नाही, पण एका ठिकाणी मी बसल्यानंतर ती मला म्हणते की तुमचा चेहरा बदलला, इथून उठा. म्हटलं आता माझं मी कसं बघणार. म्हटलं बरं चल ठीक आहे उठूया आपण. आणि घरी गेल्यानंतर तिने परत गरम पाण्यामध्ये मीठ वगैरे टाकून दिलं, त्याच्यात पाय मी ठेवले, क्लिन्झिंग प्रोसेस जी आहे ती मी केली. रात्री मी झोपले, तर झोपल्यानंतर गाढ झोपेमध्ये 3 जण आले
तिघही पूर्ण व्हाईट कपड्यामध्ये, जास्तीत जास्त 32 पर्यंतच वय असेल, त्याच्यावरती असं वय नाही. ओके. दोघं शांत होते आणि एक जण जो आहे तो बोलत होता. तो म्हणाला की तू जिथे आता आली होतीस ती जागा आमची आहे. बापरे. आम्हाला इथे मारून टाकलेलं आहे. बर बर. आणि आम्ही तुझ्याकडे आलोय कारण का आम्हाला मुक्ती पाहिजे. तू ज्या ह्याच्यामध्ये आहे, शुद्ध साधनेमध्ये आहे, तर तुला आम्ही त्रास नाही देणार, पण तू आम्हाला मुक्ती दे. तर हे सगळं सुरू होतं. सकाळी उठल्यावरती आधी क्षणभर म्हटलं रात्री नक्की काय घडलं आपल्या बरोबर, माझं इमॅजिनेशन आहे का काय आहे, हा प्रश्न पडला मला. अगदी. मग नंतर जे ठाण्यामध्ये राहतात, जे जुने आहेत खूप, तर त्यांच्याशी मी बोलले. ती जागा मी त्यांना सांगितली आणि सांगितलं असं असं रात्री घडलं माझ्या बरोबर. ते म्हणे हा बरोबर आहे, तिकडे त्या तिघांना मारून टाकलेलं आहे. बापरे. तर नवल वाटलं, म्हणजे इतक्या प्रकारे ह्या गोष्टी काम करतात. बर बर. पण मग यांच्यापासून लांब जनरल जे कोणी साधनेत नसतील तर ते कसे लांब राहू शकतात? लांब राहण्यासाठी अगदी साधी गोष्ट, जी आपली रोजची व्यवहारातली गोष्ट आहे, आपण इव्हन देवासमोरही ती कर्पूर आरती करतो, तो कापूर जर तुम्ही रोजच्या रोज खिशामध्ये जवळ बाळगलात, कारण आपल्याला माहित नाही एनर्जी कोणाच्या काय आहेत, कशा आहेत, कोणाचा ओरा कसा आहे, आपल्याला कल्पना नाही त्याची. कसंही काही घडू शकतं. करेक्ट करेक्ट. त्यामुळे जर तो कापूर रोज तुम्ही कॅरी केला, तुमच्या पर्समध्ये ठेवला, खिशात ठेवला, तर त्या एनर्जीज पासून तुम्ही वाचू शकता. मी तिथे हे सगळं कॅरी केलं होतं, असं पण नाही की मी केलं नव्हतं. मी कापूर वगैरे जवळ ठेवला होता. इवन अत्तर देखील तुम्ही लावू शकता. आणि तरी देखील ही गोष्ट घडली माझ्या बरोबर. कारण चांगले सोल होते ते. आता 32 वर्षाचं वय, जमीन हडपण्याचा प्रकार झालेला, निश्चित सगळ्या तर भावना असणारच ना, आयुष्य जगायचं बाकी राहिलेलं आहे. पण नेहमीच प्रमाणे कलियुगाचं काही उत्तर आपण देऊ नाही शकत. करेक्ट करेक्ट. आणि ह्या खोला, आणि ह्याला मुख्य म्हणजे प्रूफ काय मी देणार ना, की असं हे असं असं घडलंय किंवा हे असं असं आहे. आता ती जी व्यक्ती जाणकार होती त्याच्यातली, आणि तिला ते माहित होतं, म्हणून त्यांनी सांगितलं हो तू सांगतो ते बरोबर आहे, असं घडलेलं आहे. बापरे बापरे. तर ह्या गोष्टी आहेत. आपण किती म्हणजे जसं चांगलं आहे ना तसं वाईट आहे. जिथे पॉझिटिव्ह आहे तिथे निगेटिव्ह आहे. त्याच्याशिवाय आपल्याला त्या चांगल्या गोष्टीचं महत्वही नाही समजत. अगदी बरोबर अगदी बरोबर. आपण कधी कधी म्हणतो ना की काही कटकट करते जी जुनी माणसं आहेत, पण त्यांना तो अनुभव आलेला असतो. पण आपल्याला असं वाटतं की उगीच सांगतायत, मग ती गोष्ट घडल्यानंतर कळतं अरे ते आजीने सांगितलेलं बरोबर आहे. खरंय खरंय अगदी बरोबर. अशा गोष्टी आहेत. ओके ताई, आता जसं तुम्ही ब्लॅक मॅजिक बद्दल सांगितलं, तर आता म्हणजे जसं हा तुम्हाला अनुभव आला, तुम्ही सांगितलं तुमच्या शिबिरामध्ये पण अशा काही गोष्टी घडत असाव्यात, तर त्याबद्दल काही एक्सपिरियन्सेस आहेत आम्हाला सांगण्यासारखे? हो आहेत आहेत. 2 महिन्यापूर्वी एक शिबिर झालं, तर काही साधक आले होते आणि बरेच जण कुठून कुठून येत असतात, आणि माझा अधिकारच नसतो की तुम्ही येऊ नका. वाईब्स पोचतात की काही जण येणार आहेत, काही जण तपासायलाही येतात. अच्छा. कारण बऱ्याच ठिकाणी फिरून आलेले असतात, नॉलेज असतं, शिकलेलेही असतात असंही मी म्हणेन, पण तरीही तपासायला येतात की खरंच हे शिकवते ते बरोबर आहे का, किंवा जे ह्यांच्या माझे जे व्हिडिओज आहेत ह्याच्यावरती पेजेसवरती वगैरे यूट्यूबवरती, तर तपासायला येतात. तर ती गोष्ट वेगळी, कारण नंतर त्यांना ते कळतं आणि मग ते क्षमा मागतात की आम्ही तुम्हाला तपासायला कबुली देतात ते, कारण ते मला तपासायला नाही तर ते बाबाजींनाच तपासायला येतात. पण त्याही व्यतिरिक्त ब्लॅक मॅजिक किंवा चुकीचे काय म्हणू आपण, इच्छा ठेवून किंवा त्या वस्तू घेऊनही येतात. वस्तू म्हणजे काही गोष्टी असतात ब्लॅक मॅजिक मध्ये, काही वस्तू असतात किंवा काही प्रकार असतात. तर मध्यंतरी जे 2 महिन्यापूर्वीचं माझं जे शिबिर झालं, तर त्यावेळेला असे 2 जण होते की ज्यांचं ऑलरेडी बऱ्याच ह्या तथाकथित मंत्र तंत्र सिद्धी ह्याचा अभ्यास, खूप फिरणं,
बऱ्याच दर्ग्यांवर जाणं, बऱ्याच लोकांकडे, भगतांकडे सो कॉल्ड अशा ठिकाणी जाणं आणि काही काही करणं आणि असं सगळं घालून. आणि ते जे बसले होते तर जसे ते आले तर त्यांच्याकडे एक बॅग होती. तर मला कळलं की हे सगळं ते त्याच्यामध्ये घेऊन आलेले आहेत, नको असलेल्या गोष्टी. आणि सुरू आहे शिकवणं आणि पण ते व्यवस्थित क्रिया करत नव्हते. मग एकदा दोनदा मी त्यांना बोलले की तुम्ही क्रिया बरोबर नाही करत आहात. नाही असं नाही, तसं नाही, माझा हा त्रास, माझा तो त्रास, माझं असं आहे, माझं तसं आहे, असं करत त्यांनी सुरुवात केली सांगायला. आणि मला म्हणाले मी तुमचा ओरा चेक करून आलोय, मी सगळे तुझे चक्र चेक करून आलोय. तर मग मी म्हटलं ठीक आहे. मग मी अशीच हाताची घडी घातली. म्हटलं ठीक आहे, मग बोला आता. माझी चक्रच तुम्ही बघितलीत ना, सगळी माझी चक्र तपासली, माझा ओरा चेक केलाय, तर सांगा मग माझं काय. नाही ते आहे म्हणून तर मी आलो तुमच्याकडे, तर मी नसतो आलो. तुमचं खूप तेज आहे, हे ते असं सगळं झालं. पण झालं काय की त्यांनी तो विषय जरी बदलला तरी माहित होतं की त्यांनी ते कॅरी केलेलं आहे. कारण आयुष्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी नको त्या केलेल्या आहेत. दर्ग्यांवरती जाणं, ते ब्लॅक मॅजिक करणं. आणि मग नंतर जेव्हा शिबिर संपलं ना तर मला म्हणाले की मला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हटलं ठीक आहे. मग सगळे साधक गेल्यानंतर मला म्हणत होते हे असं सगळं माझ्याकडे आहे, म्हणजे जे मला दिसलं होतं त्यांनी ते कबूल केलं नंतर की असं हे सगळं माझ्याकडे आहे आणि ह्याच्यामुळे मला असा असा त्रास होतो, मी झोपू नाही शकत, मी चालू नाही शकत, माझं आहे, मला ह्याच्यातून तुम्ही बाहेर काढा. मी म्हटलं मी ह्याच्यातून बाहेर काढणार, हे आधी सगळं बंद करायचं आणि नित्य नियमाने व्यवस्थित क्रियायोग करायचा. अरे तुम्ही हे का करता. म्हणजे आता त्यांचं असं झालेलं आहे की ती गोष्ट जर केली नाही ना, जे ब्लॅक मॅजिकची काही त्या गोष्टी आहेत त्या जर त्यांनी केल्या नाहीत तर ते जगू नाही शकत. इतकं डीप रुटेड आता झालेलं आहे. त्यांना ते करावंच लागतं. दर महिन्याला त्या व्यक्तीला त्यांना ते पेमेंट करावंच लागतं. ती गोष्ट ते करतातच. आता म्हणजे पर्याय नाही उरला. तर दुसरे म्हणतात मी शरीराच्या बाहेर पडतो, मग मला आवाज ऐकू येतात, मग ते असं होतं. मग म्हणजे सगळं ते दोघांचं सुरू होतं. म्हटलं हे काही खरं नाही आहे. दोघांनाही दम भरला. तर अशा गोष्टी आहेत. काही जण येतात मुद्दामून घेऊन येतात, शिबिरामध्ये पण येतात. पण बाबाजी आहेत, गुरुपरंपरा आहे की जी नित्य नियमाने पाठीशी उभी राहते, धक्का अजिबात लागत नाही. आणि पण ते कबूल करतातच, त्यांना करावंच लागतं. कारण त्यांचं अस्तित्व असतं बाबाजींचं, गुरुपरंपरेचं. त्यांना ती बरोबर बुद्धी होतेच, कबूल करतात. पण हे करू नये. खरंय. तुमचं पण आयुष्य गेलं, सगळ्यांचंच, तुमच्या बरोबर तुमची फॅमिली आहे, त्यांचं आयुष्य. आणि ह्याला एंड नाही आहे हो. कारण जन्म घेणे लागे वासनांच्या संगे. परत तेच पूर्ण करायला, परत तोच जन्म, परत त्याच गोष्टी करायच्या. कधी बाहेर निघणार ह्याच्यातून, चक्रातून. हे चक्र निरंतर आहे. तर शिबिरामध्ये ह्या गोष्टी घडतात. काही जण येतात, घेऊन येतात. आता त्यांची मी नावं इथे घेऊ नाही शकत. बरेच ब्लॅक मॅजिक मधले प्रकार आहेत, ते कॅरी करतात आणि सांगतात आता करायचं तुम्ही. आपण त्यांना सोडवायचं, सांगितलंच कोणी ना. आणि मी करणार म्हणजे बाबाजींचे, त्यांना मी का त्रास द्यावा. तुमच्या चुकी करतात त्यांना मी का त्रास द्यावा ना. करेक्ट आहे, अगदी बरोबर. तर ह्या गोष्टी आहेत. तुमच्याच वयाचा असेल मुलगा, तर तो जो मुलगा आहे तर त्याला माझ्याबद्दल माहिती माझ्या साधिकीने दिली. आणि त्याच्याकडे एक अशी वस्तू आहे, एक काजळ आहे की ते डबीमध्ये भरलेलं आहे. आणि ते झाकण उघडल्यानंतर जी समोरची व्यक्ती बघेल ना तर तिला त्याचं सगळं भविष्य दिसणार. असं ते त्याने कुठून तरी मंतरून काय ते प्रकार करून ते आणलेलं आहे. पण कंडिशन इज दॅट की समोरची जी व्यक्ती ती स्त्रीच पाहिजे आणि तेवढी ती त्या साधनेमध्ये तेवढ्या लेवलवरती पाहिजे. आणि ती डबी घेऊन तो बरेच वर्ष फिरतोय. कारण
जर त्या व्यक्तीची तेवढी साधारण असेल तर तिला काही दिसायचंच नाही. ओके. काजळ आहे म्हणजे हा काय आहे, काजळ आहे. हा. आणि असं शोधत शोधत त्याला माझ्याबद्दल कळलं आणि तो माझ्याकडे आला. आल्यानंतर ठीक आहे, कॉर्पोरेटमध्ये सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, आय अंडरस्टँड. पण ज्याप्रमाणे त्याची लगोट, त्याचं वागणं बघून मी घाबरलेच. माझ्याकरता वेगळं आहे ना ते, आता माझ्याकडे अंतर आहे. बरोबर. आणि मी म्हटलं काय चाललंय याचं वगैरे. मग आधी बघून घेतलं. म्हटलं पहिले तो आप तिथे लांब बस, जरा शांत बस, व्यवस्थित जरा तू स्वतः शांत होऊन मला शांत राहू दे. काय म्हटलं, काय कशा करता आलायस, कशा करता तू क्रियायोगासाठी नाही आलायस. तर म्हणे हा माझं एक काम आहे. म्हटलं काय काम आहे. म्हणे तुम्हाला गोष्ट दाखवतो आणि ती गोष्ट बघून तुम्ही मला सांगा. म्हटलं कसली गोष्ट. तर म्हणे अशी माझ्याकडे काजळची डबी आहे आणि ती डबी उघडल्यावरती जर ती समोरची स्त्री साधनेमध्ये त्या उच्च पदावर असेल, तिची तेवढी साधना असेल, तर तिला ते लगेच त्याच्यामध्ये सगळं दिसणार. म्हणजे ते असं पिक्चर सुरू आहे आणि मी सांगणार की हा तुझं हे होणार आहे, तुझं ते होणार, ते दाखवतात पिक्चर. तर मला म्हटलं असं असतं. म्हणून हा आहे म्हणजे बघणार तुम्ही. तर मी म्हटलं असं कसं असू शकतं, असं नसतं काही. तर म्हणे नाही आहे. म्हटलं ठीक आहे. म्हटलं काढ बाबा, काय तुझी डबी बघू. आणि मला नव्हतं माहिती की खरंच त्याने डबी काढली. डबी काढल्यानंतर त्याने अशी माझ्याजवळ ठेवली, अशी हातात दिली. आणि जसे मी ते झाकण काढलं ना, तर म्हणजे खरं मी पण अचंबित झाले. ते काय होतं मला नाही माहिती. तर मला आरपार दिसायला लागलं. मला ते काजळ दिसलंच नाही. मला सगळं आरपार दिसायला लागलं. आणि मी त्याला सांगायला लागले धडधड धडधड, हे असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे. बापरे. मी नंतर बंद केलं. म्हटलं हे काय करते मी. तुझं अरे बंद काय केलं, चल बोल ना तू बोल ना. म्हटलं नाही मी नाही करणार. कारण माझी शक्ती पणाला लागली ना तिथे. म्हणतो तू पहिली स्त्री आहे की जिने मला सांगितलं. मी खूप स्त्रियांकडे फिरलो. बापरे काय लेव्हलच्या. नंतर त्याने काय केलं, ज्या व्यक्तीने ते दिलं होतं ना, त्या व्यक्तीला त्याने फोन लावला माझ्यासमोर आणि सांगितलं की हा इथे ह्या बसलेल्या आहेत ना, ह्यांना सगळं दिसतंय आणि ह्यांनी मला सांगितलंय. मग त्यांचे अजून काही प्रश्न होते. मी म्हटलं मला बोलायचंच नाही. कारण काय समोरचं काय मला नाही माहिती, उद्देश काय मला नाही माहिती. आणि जी गुरु परंपरेकडनं आलेली साधना आहे, बाबाजींनी दिलेली साधना आहे, ती मी अशी का वाया घालू ना. मला काय अधिकार आहे. अगदी बरोबर. मी म्हटलं रामकृष्ण हरी. म्हटलं मी त्या माणसाशी बोलणार नाही. क्रियायोगाबद्दल काय असेल तर तू बोल, इकडे शिकायला ये, चांगला मार्ग पकड. कारण त्याचं जे सुरू होतं त्याला शॉर्टकट्स हवे होते आयुष्यात, त्याला कष्ट करायचे नव्हते. हे चुकीचं आहे ना. कुठल्याच गोष्टीला शॉर्टकट नाहीये. अभ्यासामध्ये नाहीये, करिअरमध्ये नाहीये, अध्यात्मामध्ये नाहीये. रोजचं आहे का शॉर्टकट. आपण म्हटलं आज आपण आंघोळ नाही करायची, 2 दिवस 3 दिवस, 4थ्या दिवशी आंघोळ करणारच ना तुम्ही. 100% का आपण म्हणून आज जेवायचं नाही, शॉर्टकट मारूया. नाही ना, शक्य नाही ना. मग तो नाही येत आता. कारण मी त्याला स्पष्ट सांगितलं मी हे नाही करणार. तू क्रियायोग शिकायला ये, क्रियायोगातल्या साधना मी तुला शिकवीन, तुझे मार्ग कसे मोकळे करायचे, त्याच्याकरता कसं श्वास टेक्निक वापरायचं, कशी मेहनत घ्यायची स्वतःवरती, हे सगळं मी शिकवीन. अच्छा. पण हे मी नाही करणार, शक्य नाही. म्हटलं तो किती मला म्हणजे त्याच्यानंतर पण तो 2दा-3दा त्याने कॉल केला मला. म्हटलं नाही. म्हणजे त्याच्या लेखी मी साधनेमध्ये पोहोचलेली स्त्री आहे. नाही अर्थातच त्यात काही प्रश्न. परत पण अजून एक मुलगा होता. म्हणजे मला कळत नाही यंग जनरेशनला का शॉर्टकट हवे असतात. ठीक आहे, परिस्थिती कधी कधी आपल्या हातामध्ये नसते, पण कष्ट का नाही करत. तो पण असाच, तो पण असेल 30-32चाच तेव्हा असेल तो पण मागे लागला की ताई मला हे करून द्या, ताई मला ते करून द्या. मी म्हटलं नाही, शॉर्टकट नाही. त्याने येणाऱ्या गोष्टी पण त्या शॉर्टकटच राहतात.
जास्त काळ आयुष्यात तेवढ्यापुरता आनंद आहे ना, क्षणिक आनंद आहे, त्याच्यानंतर काय. खरं खरं. त्यामुळे नाही काही असेल तर मला द्या, असं द्या, तसं द्या. म्हटलं असं काही नाही. क्रियायोग करा, श्वासांचं गणित शिका, स्वतःची प्रगती करा, बाकीच्यांनाही प्रगतीच्या मार्गावर आणा, तुम्ही पुढे जा, सगळं घर चांगलं होईल ना. पण हे शॉर्टकटचा हल्ली खूप फंडा आहे. अगदी बरोबर. आणि आता तुम्ही जी एक गोष्ट सांगितली त्यालाच जोडून आता आपण पॉडकास्टच्या शेवटी येतोय, त्यामुळे विचारावं असं वाटेल की क्रियायोग जे करणारे अजून लोक आहेत ते योगाच्या नावाखाली बऱ्याच काही वेगळ्याच गोष्टी करतात किंवा वेगळ्याच काय म्हणतात साधना सांगतात आणि त्याला क्रियायोगचं नाव देतात. तर हे योग्य आहे का आणि काय चाललेलं आहे? निश्चित नाही ना. कारण महाअवतार बाबाजी यांनी जो क्रियायोग दिला, तर क्रियायोगाचे आहेत 108 प्रकार आहेत. पण क्रियायोगाच्या नावाखाली काही जण जादू टोणा किंवा जसं आता मी म्हणाले शॉर्टकट्स किंवा काहीतरी करून दाखवणं, आणि जो आधीच गांजलेला आहे आणि त्याला जर काही असं दाखवलं तर त्याच्याकरता ती मोठी गोष्ट आहे ना. तो म्हणाला हे चांगलं आहे. मग त्याच्याकडे जरी पैसे नसेल तरी पण आपण म्हणतो त्याप्रमाणे ऋण काढून सण करणं, कुठून तरी पैसे घेणं, त्या माणसाला देणं, मग त्या चक्रात अडकणं, आणि मग परत खरं व्यवस्थित असते परिस्थिती, पण स्वतःची प्रगती थांबवतात आणि रसातळाला जातात. पण हे आहे क्रियायोगाच्या नावाखाली बऱ्याच गोष्टी घडतात. इव्हन आता आम्ही पण फी घेतो ना, लोकांचे प्रश्न आहेत तिथे, तुम्ही का फी घेतात? महाअवतार बाबाजींनी काही फी नाही घेतली लहारी माशांकडनं वगैरे. त्यांचे प्रश्न योग्य आहेत, मी अजिबात म्हणणार नाही अयोग्य आहेत, अजिबात नाही, कारण खरंच फी नाही घेतलेली आहे. बरोबर. मी स्वतः देखील 10 वर्षापूर्वी जेव्हा करत होते तेव्हा मी पण फी नाही घेतलेली आहे. पण जेव्हा हे कार्य वाढलं तर साधकांनी मिळून ठरवलं की आता हे व्यवस्थित ट्रस्ट किंवा फाउंडेशन व्हायला पाहिजे. तू एवढं चांगलं शिकवतं, हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. काही लोक खरंच वाट बघतात, बरोबर, किंवा काही जण उगीच चुकीच्या मार्गाला जातात, त्यांना चांगला मार्ग कुठून मिळणार? अगदी बरोबर. त्याच्यामुळे तुला यावं लागेल पुढे. आणि त्यांनी ती साधकांनी मला फी ठरवून दिली. त्यावेळेला ती 3,333 रुपये फी, आणि मग नंतर मग ती आता 5,555 फी केली. ती पण कशा करता? फाउंडेशन करता. कारण साधक येणार, त्यांना बसायला आसनं, त्यांना जे नोटपॅड देणं, पेन देणं, किंवा जेवणाचा खर्च 2 दिवसाचा, प्रत्येक गोष्ट. आणि हेही करत असताना काही साधक खरंच गरीब असतात, तर आम्ही त्यांच्याकडनं फी नाही घेत. आम्ही असं नाही म्हणत की नाही आता आधी फी भरा आणि मगच तुम्ही या, नाही. कारण निवड बाबाजींनी केलेली आहे. अगदी बरोबर. पण जर मला फाउंडेशन रन करायचंय, लोकांपर्यंत पोचायचं आहे, बरोबर आहे, फाउंडेशन मध्ये ज्या व्यक्ती काम करतात त्यांना पगार तर देणं गरजेचं आहे. ठीक आहे, ते सेवा देत आहेत, ते कधीच मागत नाहीत पगार हवाय म्हणून, पण कर्तव्य आहे ना. तो एक सिरियसनेस पण राहतो ना साधकाचा. कारण कर्तव्य दीक्षित कर्म वेगळं आणि स्वतःचं कर्म वेगळं. आणि समाजासाठी जर मला काम करायचं असेल, बाबाजींनी सांगितलंय की हे कार्य तुला करायचंय, जर माझ्या खिशात 100 रुपये असेल तर मी ओंकारला 50 रुपये देईन ना. अगदी बरोबर. ओंकार म्हणणार तुझ्याकडेच नाही 10 रुपये आणि तू काय मला म्हणते मी 50 रुपये देते तुला. सरळ आहे, कारण म्हणजे समाज दोन्ही बाजूने बोलतो. अगदी बरोबर. पण जे जेन्युइन आहे त्यांना कळतं की नाही, हे कार्य जर मला पसरवायचं असेल, तर मला काम करायचं असेल, तर काही मला दक्षिणा घ्यावी लागेल. अगदी बरोबर. आणि ती माझी वैयक्तिक स्वरूपाची नाही, वैयक्तिक खुश आहे, व्यवस्थित आहे मी, माझी फॅमिली खूप छान आहे, सगळ्यांचा सपोर्ट आहे, कोणाचंच काही म्हणणं नाही. पण समाजाकरता समाजाकरता करायचं असेल तर उभं राहावं लागणार. आणि हे तुम्ही सगळे जण मिळून एकत्र येणार तेव्हा ते होणार. बरोबर. आणि ह्या दृष्टिकोनातून आता मी गुरुकुल सुरू केलंय. वा. की काही साधक असे आहेत की ज्यांना माझ्या सोबत राहून साधना करायची आहे, माझी साधना चूक आहे, बरोबर आहे, किंवा मला पुढचं शिकायचं आहे, तर त्याकरता मी गुरुकुल सुरू केलेलं आहे, ज्या ठिकाणी मी साधकांबरोबर राहते. तिथे माझं वैयक्तिक कोणी नाहीये, माझी मुलं नाहीयेत, सुना नाहीयेत,
किंवा माझे मिस्टरही नाही आहेत, मी आणि फक्त साधक असेच आम्ही राहतो. वा वा. हे कुठे आहे? हे ठाण्यामध्ये घोडबंदरलाच आहे. बर. आणि छान आहेत, म्हणजे साधक साधिका सगळे मिळून, म्हणजे एक कुटुंब कसं राहतं ना तसे मिळून आम्ही राहतो. आणि दिवस रात्र काय आहे, फक्त साधना, बाकी काही नाही. ज्ञानेश्वरीचा अभ्यास, गुरुपरंपरेचा अभ्यास, साधना एवढंच करायचं. आणि हे खरं हवंय. आत्तापासून जर तुम्ही लहान मुलांना दिलत ना तर मुलं खूप छान तयार होईल, पुढची पिढी खूप सुंदर तयार होईल. पण हे नाही घडत आहे आपल्याकडे. मी एक सुरुवात केली आहे, बघू आता. बी तर लावलंय, किती मोठा वटवृक्ष होतं तो बाबाजींच्या हातात आहे. मी प्रयत्न करते, समाजाचा आपण एक देणं लागतो. आणि जी गोष्ट माझ्या बाबतीत घडू शकते तर का नाही आपण समाजाला द्यावं. डॉक्टरकडे म्हणजे काय म्हणताय, अगं तो डॉक्टरचा धंदा बंद करते. पण तुमच्या इथे येणारे सुद्धा खूप डॉक्टर लोक हो आहेत, माझ्याकडे येणारे वेल क्वालिफाईड आहेत, असं नाही. इंजिनियर्स आहेत, बिझनेसमॅन आहेत, डॉक्टर्स आहेत, शिक्षक आहेत, एकदम इंटेलेक्च्युअल लोक आहेत. असं नाही की शिकवलंय, ते मला तपासून घेतात आणि ते मला आवडतं. लॉजिक आहे, मॅजिक नाही. हो, लॉजिक हवं. उगीच शिकून नाही चालणार. आणि ते किती दिवस चालणार, तो फुकट तेवढ्या पुरता असतो. पण जे खरं ज्ञान असतं निरंतर, ते निरंतर आहे आणि ते महत्वाचं आहे. वा वा, खरं. ताई, तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आलात आणि एवढ्या छान आपण गप्पा मारल्या, अनफिल्टर्ड गप्पा, एवढ्या तुम्ही छान लोकांना समजावून सांगितल्यात बऱ्याच गोष्टी. आतापर्यंत एक काय म्हणतात, एक वेगळाच समज होता क्रियायोगच्या बाबतीत आणि कुंडलिनीच्या बाबतीत. तर तुम्ही एवढा छान सांगितलं, समजून आणि दूर केला, त्याबद्दल पहिले म्हणजे तुमचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? मला तर खूप छान वाटलं, कारण माझा तोच प्रयत्न आहे की क्रियायोगाचा प्रचार प्रसार करावा, लोकांना त्याच्यातलं खरं गुह्य ज्ञान काय आहे. कारण क्रियायोग म्हणजे गुह्य शास्त्र आहे, गुह्य अभ्यास आहे, हे तर लोक म्हणतात. पण नक्की गुह्य काय आहे ते कसं समजून घ्यायचं, ह्याचं कामच मी करते. आणि प्रचार प्रसार हा माझा निरंतर सुरू असतो. त्याच प्रकारे संपूर्ण भारतभर मी शिबिरं घेते, आतापर्यंत घेतलेली आहे, पुढेही घेत राहणार आहे. आणि तुम्ही जरी मला फोन केलात की ताई माझ्याकडे या आणि शिबिर घ्या, मी लगेच तयार होते. अरे वा, असं नाही की तुम्हीच माझ्याकडे यायला पाहिजे. तर शिबिरही घेत असते मी, किंवा इंट्रोडक्शन लेक्चरही मी देते. कारण सुरुवातीला कसं की विषय समजावायचा असतो लोकांना, मग इंट्रोडक्शन लेक्चर असतं. तर मलाही छान वाटलं आणि एक फ्लो होता, छानपैकी गप्पा झाल्या, तर छान वाटलं. मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की डिस्क्रिप्शन मध्ये ताईंचा नंबर आहे आणि बाकी पण सहकाऱ्यांचे नंबर दिलेले आहेत, तर त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ताईंचं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर पण तुम्हाला बरीच माहिती मिळणार आहे क्रियायोग विषयी, सो त्याला सुद्धा सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा, फेसबुक पेजला लाईक करा. आणि जर तुम्हाला स्वतःहून काय म्हणतात, जसं ताईंनी सांगितलं की ऑर्गनाईज करायचं असेल एखादं शिबिर, तर तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. सो ताई त्या ठिकाणी येऊन शिबिर सुद्धा घेऊ शकता. सो थँक्यू सो मच. परत एकदा तुमचे खूप खूप आभार. आणि आमचं स्वीट टॉक्सचं एक रिच्युअल आहे की आम्ही पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. तर आजचा आपण पॉडकास्ट एंड करूयात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.